गावडे मॅडम शारदाश्रम प्राथमिक आश्रम शाळा शिरगाव, माननीय आमदार प्रकाश माध्यमिक विद्यालय शिरगाव, साईबाबा पब्लिक चॅरिटेबल शिरगाव यांच्या वतीने मी सर्वांचं या शारदाश्रम आश्रमाच्या प्रांगणात मनपूर्वक असं स्वागत करतो। आपल्या मंचावरती आदरणीय देवळे साहेब उपस्थित आहेत, आदरणीय सपना मॅडम उपस्थित आहेत, ज्यांचा सोहळा आहे अशा आदरणीय गावडे मॅडम उपस्थित आहेत, त्यांचे मिस्टर मोहन गावडे उपस्थित आहेत, गावडे मॅडम यांचे वडील उपस्थित आहेत आणि त्यांच्या सगळ्या बहिणी उपस्थित आहेत, त्यांचे भाऊ उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांचे एकदा जोरात टाळ्यांनी पण स्वागत करतो। या ठिकाणी गावडे मॅडमचे वडील हे उत्तम संगीत शिक्षक होते, अजूनही आहेत, वयामानानुसार काही गोष्टी जमत नाहीत। त्यांचा अनुभव असा आहे, मॅडम मला नेहमी सांगायच्या की कुठलाही अधिकारी वर्गात आला, कापसाला आला अशा की गुरुजी त्या विद्यार्थ्यामध्ये एवढे गुंतून असायचे की अधिकारी आला हे त्यांना माहित नसायचं। म्हणजे एकरूपता काय असते ते त्यांच्याकडून शिकायला मिळतं। असे आदरणीय गुरुजी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्वागत हात ठरतो त्यांचा आवाज ठरतो। म्हणजे माणसाच्या रक्तामध्ये एखादी कला असते की ती मांडायची कशी उत्तम उदाहरण आहे। बालमित्रांनो, गावडे मॅडमांचा सर्व परिवार आलेला आहे। असं म्हणतात की अतिथी देवो भव, अतिथी हा देवासारखा असतो आणि त्याचा सत्कार करणं, सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। आज काही निमित्ताने गावडे मॅडमच्या सेवापूर्तीच्या समारंभानिमित्त सगळी फॅमिली त्यांची आलेली आहे आणि सर्वांचा सत्कार करणं, सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। आदरणीय देवळे साहेब आणि आदरणीय सपना मॅडम यांना अशी विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून सर्व मान्यवरांचा आपण सत्कार या ठिकाणी करायचा आहे। शिवाय मी ज्यांची नावं घेतो त्यांनी पुढे यायचं आहे ना, आपला सत्कार सन्मान या ठिकाणी घेऊन जायचं आहे। आदरणीय माधव टाकळकर, गावडे मॅडमचे लाडके त्यांना या ठिकाणी देवळे साहेब सन्मानित करतील। आदरणीय सुनील टाकळकर,
ठिकाणी सो आशा मनोज तांबडे पण उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानाने सन्मानित करतील. सन्मान झालेले आहे. छोटीशी साईबाबाची शाल माहिती मिळालेले आहे. जे आजच्या सत्कार मूर्ती आहेत अशा आदरणीय गावकऱ्यांना प्रेमस लोभस परखड तिखट वेळेनुसार वागणाऱ्या आज काय बोलावं आता सगळ्याच गोष्टी बोलतायत असं म्हणते. तर आज त्यांचं ऑप्शन आपण या ठिकाणी करणार आहोत. आमच्या शाळेत ऑप्शन या ठिकाणी करतील. जवळ घ्या माईक. या ठिकाणी सर्व मुली ऑप्शन करतील त्यांचं. साक्षात वरुण राजेची हजेरी आपल्या कार्यक्रमाला लागलेली आहे. अरे जो आजवा की काय चांगलं आहे. त्यांच्या हाताखालून गेलेले आहे. कुठेतरी प्रेम असतं की माणूस एकमेकासाठी धावत देतो. असं आमचा तुकाराम पिटलेवाल तो भविष्यात क्लास 1 ऑफिसर होणार आहे. त्याची तयारी जोरात चालू आहे. तर या ठिकाणी तुकाराम करावं असं मी तुकाराम माझे सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या शाळेतील आदर्श शिक्षिका सर्वांच्या आवडीच्या शिक्षिका सौ गावडे मॅडम यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ आहे. एक दिवसापूर्वी मॅडमचा कॉल आला की मी मॅरेज घेते. म्हटलं मॅडम तुम्ही माझी मस्करी तर करत नाही ना. ते म्हटलं नाही करत मी रिटायरमेंट घेते. बोलताना तो भरून आलं म्हणजे असं काय बरोबर काहीच वाटत नव्हतं. मॅडम म्हटलं की कारण मी पहिलीपासून 10वी पर्यंत त्यांच्याच मार्गदर्शन घ्यायला वाटलं. माझे क्लास टीचर होते. इतकं मला त्यांनी समजून सांगितलं इतक्या गोष्टी काय गोष्टी की स्वतःच्या मुलाचे मला कपडे त्यांनी दिले मला अजून आठवते. आणि त्यावेळेस आम्ही ते प्रेमानं कपडे आम्ही घ्यायचो ना त्या कपड्यांचे आपण आज जरी विकत बऱ्याच पैसे तरी त्याची किंमत आपण करू शकत नाहीये. आपण जसं म्हणतो की समाजामध्ये शिक्षक एक हाडाचा शिक्षक का असतो म्हणून गावडे मॅडमकडे पाहिलं तर त्याची आठवण आपल्याला होऊन जाते. खरं तर तलवारीच्या धारेपेक्षा पेनाची धारी कणकर आणि मजबूत असते. कारण त्या एका पेनाच्या धारेमध्ये मुलांचं घडवण्याचं भविष्य शिक्षकांच्या हातात असतं. ते गावडे मॅडमने आमच्याकडनं करून घेतलं आणि बाकीच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी ते खूप करून घेतलं. 10वी पर्यंत झाल्यानंतर ज्यावेळेस माझं फर्ग्युसन कॉलेजला सायन्सला ऍडमिशन झालं मराठीपर्यंत 10वी पर्यंत मराठीला बॅकग्राऊंड होतं मराठी मीडियम. त्या एन्व्हायरमेंट मध्ये आपण सस्टेन कसं होणार तर मॅडमने मी पहिला पण मॅडमने गेला होता
म्हटलं मॅडम मला काही इथं काय सिस्टम होत नाही, काय कळत नाही मुलांचं. मॅडम म्हटलं अरे तुझा आपोआप तुला बरोबर तू सेट होणार आहेस आणि तू एनकरेज ना, तू त्यांच्यामध्ये टॉपर पण आहे, एवढी तुझ्यामध्ये पोटेन्शियल क्षमता आहे. इतकं मॅडम मी मला त्यावेळेस मोटिवेट केलं ना. आणि मला तर 11-12ला तर एवढा काही डिफरन्स नाही झाला, पण ज्यावेळेस माझं इंजिनिअरिंग झालं पहिल्या 3 टॉपमध्ये खरंच मिळालं आणि मॅडममुळे झालं की त्यांनी जो क्षेत्र मला सांगितलं मी येऊ शकतो. आणि 2-3 वर्षापूर्वी मी एमपीएससीची तयारी करतोय. सांगायला एवढं आश्चर्य पण वाटतंय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये माझी प्रिलिम क्लिअर झाली, मेन्स क्रॅक झाली, इंटरव्ह्यूला बसलो आणि वेटिंगला आलो. माझ्यासोबत जे आता प्रिपरेशन करतात, तयारी करतात, माझं लँग्वेज इंटरव्ह्यूची इंग्लिशमध्ये होती, पण ती एक काळ होता ना आपण की इंग्लिशला घाबरायचो. पण मला खरंच आज सुद्धा मॅडमच्या रूपाने ना त्या व्यक्ती भेटल्या होत्या. त्यांनी सांगितलं की तू बरोबर करू शकशील. आणि दरम्यानच्या काळामध्ये देवकर सरांचं खूप सहकार्य लाभलं, कारण की ते एमपीएससीची तयारी करत होते. त्यांनीही मला सांगितलं की असं असं करायचं. पण आता आपल्याला खरं वाटतंय आता आपण जे करतो ते योग्य आहे. इथं ज्यावेळेस शिकायला होतो त्यावेळेस वाटतं हा आपल्यासाठी एक समुद्र आहे. पण ज्यावेळेस आपलं शिक्षण पूर्ण होतं, 8वी 10वी तुमची 11वी ज्यावेळेस पूर्ण होतं, बाहेर पडता त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये रिअलमध्ये रियालिटी कळते की जगामध्ये कसे लोक असतात, आपण त्यांना कसं टॅकल करायचं आणि आपण कसं सस्टेन व्हायचं. त्या लोकांचं केव्हा होतं, ज्यावेळेस तुमचं फाउंडेशन क्लिअर असेल त्यावेळेस होतं. आणि हे फाउंडेशन क्लिअर करण्याचं काम या आपल्या प्रशालेतील सर्व शिक्षकांनी केलं. विशेषतः लोखंडे सर असतील, कापरे सर असतील, चव्हाण सर असतील, पानसरे मॅडम असतील किंवा गावडे मॅडम असतील, सुरुवातीपासूनचा मी त्यांच्या हाताखालचा स्टुडंट आहे. त्यांनी मला त्यावेळेस एवढं सांगितलं तुमच्यामध्ये खूप पोटेन्शियल, शक्ती आहे, एनर्जी, फक्त तुम्ही करायचं. कारण की इथं मुलं येतात, वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मध्ये येतात, फक्त त्यांना गंध नसतो की तसं एन्व्हायरमेंट नसतं, ते आम्ही तुम्हाला देऊ, फक्त करायचं का नाही तुमच्या हातामध्ये असतं. नेहमी सरांचं मार्गदर्शन असतं, त्यांचं मोटिवेशनल गायडन्स असतं. याच्यामुळे आपण मुलं सध्या तरी आपण मार्केटमध्ये टिकतो, कारण की कुणाचा काहीतरी सपोर्ट असावा लागतो त्यावेळेस आपण टिकतो. बरोबर. तर गावडे मॅडमचं सांगण्याबद्दल एवढंच तात्पर्य की त्या दिवशी ठरवलं होतं अजिबात काहीच राहायचं नाही. आता मला लोखंडे सर बाहेर आले होते, म्हणजे भाषण करणार का, म्हणजे अजिबात भाषण नाही करणार मी. आणि 2 सेकंद लोखंडे सरांचे पण डोळ्यात पाणी आले, माझे पण डोळ्यात पाणी आले. पण म्हटलं तर शेवटी जिथं आपण एवढं हे घडलंय, 1-2 शब्द तरी आपण जबाबदारी आहे. कारण की मला आठवते माझी पहिली बॅच होती, 7वीला गेलो आणि त्यावेळेस स्टँडअप झाला होता. तो स्टँडअप मला आज सेम तसंच वाटतो, कारण की त्यावेळेस 8वी नव्हती. नक्की देवळे साहेबांच्या कृपेने आणि साहेबांच्या आशीर्वादाने माझी पहिली बॅच 2008ला 8वीचा वर्ग सुरू झाला. जसं एक वर्ग पुढे जात गेलो तसा माझा एक वर्ग पुढे गेला आणि शेवटी 10वी पर्यंत इथं माझा प्रवास संपला. त्याच्यानंतर ना इतकं खूप काही गोष्टी चेंजेस बघायला मिळाल्या या सर्व मान्यवरांतर्फे आणि या शिक्षकांतर्फे. आज आपण जे काही तग धरून राहतो, थोडंसं पेशन्स आणि संयम असतं. एक गुरु शिक्षक होते आणि 2 शिष्य असतात. तर शिष्य गुरुंना म्हणतात, गुरुजी ज्यावेळेस आपण एखादं कार्य करतो त्यावेळेस फळ का नाही मिळत त्याचं. तर गुरु म्हणतात, अरे बाळा, स्वतःला त्या 2 जणांना तिथं मार्केटमध्ये किंवा बाजारात घेऊन जातात, 2 बियांची रोपे घेतात. बरोबर. एकाच फळाची बी असते, जंगलात जातात. पहिलं बी एका मातीत रोवतात, दुसरं बी एका खडकामध्ये टाकतात. गुरु म्हणतात शिष्यांना, याच्यावर तुम्ही ऑब्झर्वेशन करा, 3 दिवसांनी मला येऊन भेटा. त्यावेळेस दोन्ही शिष्य जातात. पहिल्या मातीतलं रोप असतं ते उगवतं, ते बरंच मोठं झालं असतं, त्याला फळं पण यायला सुरुवात झाली असतात. दुसरं जे खडकावर बी असतं ते वाढतच नाही, पण मात्र त्याची मुळे खडकामध्ये एवढ्या खाली जातात की एकदम जोरात तग धरून राहतात. परत शिष्य तो आणि गुरुजन त्यांना म्हणतात, एकत्र येऊन गुरुजन त्यांना म्हणतात, याच्यावर तुम्हाला काय शिकायला मिळालं. तुम्ही तग धरून राहिले पाहिजे. तुमचं सातत्य, संयम, कंटिन्युटी, पेशन्स या गोष्टी चेक तुम्हाला लाईफ चेक करत असतं. यू हॅव दिस टाइप ऑफ द पेशन्स व्हाईल यू आर सर्विंग इन दिस लाईफ. तुम्हाला ते असावं लागतं. जोपर्यंत तुमच्यामध्ये संयम असतो, पोटेन्शियल असतं, संयम असतो, त्या संयमात हा झाड आहे. पहिले झाड जे म्हणलं मातीतलं, ते वारा आलं की केव्हाही पडून जाऊ शकतं, कारण ते मातीमध्ये. पण ज्या वेळेस ते खडकाच्या मुळांना गेलेलं झाड आहे ना, त्याचं फाउंडेशन क्लिअर झालेलं आहे, ते स्टिक टू द पॉइंट आहे, तो कधीच डिस्टर्ब होणार नाही. मग याच्यावरून आपल्याला असं कळायला मिळतं की जेवढं नॉलेज आपल्या गुरुजनांना असतं तेवढं आपण कधीच त्यांचा उपकार किंवा परतफेड करू शकत नाही. या रूपाने आपल्याला हे प्रशालेतील सर्व शिक्षक मिळाले. बोलायचं तर खूप काय, पण काय गोष्टी बोलता येत नाही, सॉरी. पण शेवटी एक म्हणू इच्छितो,
सहवास सुटला म्हणून सोबत कधी सुटत नाही. सहवास सुटला म्हणून सोबत कधी सुटत नाही. नुसता निरोप देण्याने नाती कधी तुटत नाही. नुसता निरोप देण्याने नाती कधी तुटत नाही. निरोप देताना आपले मन होई जड. निरोप देताना मन आपले होई जड. गुरु शिष्यांचे नाते हे राहील असेच गोड. गुरु शिष्यांचे नाते राहील असेच गोड. निरोप तुमचा घेताना हेच तुरी म्हणी. निरोप तुमचा घेताना हेच तुरी म्हणी. तुम्ही दिलेले ज्ञान हेच आमच्या आयुष्याची शिदोरी. तुम्ही दिलेले ज्ञान हेच आमच्या आयुष्याची शिदोरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात की शिका, संघटित संघर्ष करा. जो माणूस शिकलेला असतो त्याचं कोणासमोर नमन करत नाही. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याची प्रचिती तुम्हाला आता आलीच. बालमित्रांनो, असे बरेच विद्यार्थी आहेत. तुकारामने सांगितलं की सातत्य पाहिजे कुठली गोष्ट करायची असेल तर. तुमच्याकडे जर सातत्य नसेल तर तुम्ही आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही. कुठली पण एकच गोष्ट घ्या आणि त्यावरती सातत्याने प्रयत्न करत राहा. तुम्हाला एक दिवस नक्कीच यश मिळेल. सुमित टाकळकरला मी अभ्यास करताना पाहिले. सीएचा अभ्यास त्यांनी किती वेळ करत होता आणि त्यांना ते यश कसं मिळवलेलं आहे याचं उत्तम उदाहरण आपल्याकडे आहे. यानंतर आमचा अभिषेक काळे, जो गावडे मॅडमचा विद्यार्थी आहे, तो त्या ठिकाणी आलेला आहे. त्याने आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करावं. अभिषेक काळे. शिक्षकाची तपश्चर्या असते एखाद्या विद्यार्थ्याला घडवणं, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला उचित ध्येयापर्यंत पोहोचवणं. असं काम करणारा शिक्षक हा खरंच चोर असतो. या ठिकाणी मी देवळे साहेब आपले तोपर्यंत जी मुलं बोलणार आहेत त्यांची नावं घेणार आहे. त्यांनी पुढे यायचं आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. आमची म्हणजे माझा एकदम फेवरेट टीचर. मी फक्त आज एकच किस्सा सांगायचा. ऍक्च्युली मी 5वीला असते तेव्हा आणि गावडे मॅडम आम्हाला इंग्लिश शिकवायच्या आणि आमचं ठरलेलं असायचं की एखादा चॅप्टर कम्प्लीट झाला की मॅडम आम्हाला शब्द विचारणार आणि आम्ही स्पेलिंग असं सांगणार. असं होतं. तर त्यावेळेस मी चिटिंग केली होती. म्हणजे मी बेंचवर लिहिलं होतं आणि ते मॅडमला कळालं. तर मॅडम मला बोलल्या की वृषाली, हे मला तुझ्याकडून एक्सपेक्टेड नाही. आणि ते मला एवढं लागलं. त्यानंतर मी फोकस केला अभ्यासावर आणि त्यामुळे मी आज तिथे CA फायनलला आहे. विद्यार्थी चुकल्यावर त्याला करेक्ट करणं हे शिक्षकाचं खूप महत्वाचं काम असतं आणि त्या मी करत आलं. त्याबद्दल खूप थँक्यू. विद्यार्थी असं म्हणतात की अश्रूंची झाली सगळ्यांच्या डोळ्यात नकळतपणे पाणी येणे एवढं काही सोपी गोष्ट नाही होत. त्यासाठी प्रेरावं लागतं. ते पेरलेलं आहे. त्यानंतर अनुष्का शिंदे, आकांक्षा शिंदे, सॉरी. माझं नाव आकांक्षा नारायण शिंदे. मी या शाळेत पहिलीपासून मी या शाळेत पहिलीला आलेली आहे आणि माझ्या वर्ग शिक्षिका होत्या गावडे मॅडम. मला निवासी अनिवासी सुद्धा समजत नव्हतं. म्हणजे निवासी म्हणजे कोण, अनिवासी विद्यार्थी. सगळ्यात पहिल्यांदा मॅडमने विचारलं तुझं नाव काय. तू निवासी की अनिवासी त्याचा अर्थही माहिती नव्हता. इथून मॅडमने आम्हाला शिकवलेलं आहे. पहिली ते चौथी माझ्या वर्ग शिक्षिका होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला म्हणजे मला आई क ख ग काहीही माहिती नव्हतं. मॅडमने हात धरून आम्हाला शिकवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही जर कुठं चुकलो तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी आम्हाला धपाटा घातलाय, समजावून सांगितलंय. वर्गाच्या प्रमुख पहिलीपासून या शाळेला जशी मी पहिलीपासून या शाळेत मलाही गावडे मॅडम पहिली ते चौथीपर्यंत वर्ग शिक्षिका म्हणून होत्या आणि नंतर त्या इंग्लिश म्हणून टीचर होत्या. गावडे मॅडमने फक्त
फक्त शिक्षक म्हणूनच नाही माझ्या आयुष्यात काम केलं. मी माझ्या आयुष्यात 10वी जशी सोडली तशी 11वीला ऍडमिशन कुठे घेऊ, 12वी नंतर फर्स्ट इयरला ऍडमिशन कुठे घेऊ, प्रत्येक गोष्टींनी मॅडमचा सल्ला घेतलाय. मी फक्त शालेय जीवनातच मॅडमच्या हाताखाली नव्हतं, तर मला आयुष्यात कसं जगायचं किंवा आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम येतो माझ्या आयुष्यात गावडे मॅडमने मला साथ दिली आहे. आणि मी एवढंच सांगेन की गावडे मॅडम सारखे शिक्षक भेटणं म्हणजे खरंच खूप खूप मोठं नशीब आहे माझं की मी मॅडमच्या हाताखाली 10वी पर्यंत राहिले. आणि ऋषाली दिदी, आकांक्षा दिदी एवढं छान विद्यार्थी मॅमनी घडवले. बाकीचे शिक्षक पण खूप छान आहेत आणि आमचं खरंच खूप मोठं भाग्य की आम्ही या शाळेत शिकतोय. आज ठरवलं होतं की नाही रडायचं, पण ऋषाली दिदीला नाही सहन झालं म्हणून खूप बोलायचे, खूप म्हणजे खूप. जेवढं सांगेल तेवढं कमी आहे गावडे मॅडम बद्दल, कारण गावडे मॅडमचा भागही तेवढाच होता. जेवणाची सुट्टी झाल्याच्या नंतर आम्हाला भीती असायची की इंग्लिशचे मॅम येणार आहेत आणि धडा असायला लावणार आहेत. ती भीती अजूनही आहे मनात. आल्यापासून मी मॅडमशी बोलले नाही, काय तर मला नसतं कळलं झालं, पण आता बोलावं लागते. आणि मॅम जरी रिटायर झाले तरी आमचा संवाद नाही संपणार. मॅडम सोबत जे घालवलेल्या आठवणी कायम आमच्या सोबत आहे. मॅडम जरी या शाळेत नसल्या तरी मॅडमचं आणि आमचं नातं नाही तुटणार. हा दिवस येणार होते आम्हाला माहिती होतं, पण एवढं लवकर येईल असं कधीच नव्हतं वाटतं. आम्ही सांगितलं होतं की मी रिटायरमेंट घेणार आहे, पण आता इथून पुढे ज्यावेळेस आश्रमशाळेत यायचं असेल गावडे मॅडमला भेटायला, त्यावेळेस गावडे मॅडम इथून असणार आहे. हे सगळ्यात मोठं दुःख आहे, कारण आम्हाला आता सवय लागली गावडे मॅडमची जास्त. गावडे मॅडम खूप छान शिक्षिका होत्या, अशा मी माझ्या आयुष्यात शिक्षिका कधी बघितल्याच नव्हत्या. त्यांनी आम्हाला तर घडवलंच, पण घरातल्या पण परिस्थितींवरती त्यांनी लक्ष दिलं. म्हणजे ज्यांचे घरचे आर्थिक परिस्थिती असू दे, काही असू दे, मी आजपर्यंत असे विद्यार्थी बघितले की ज्यांना मॅडमनी आर्थिक परिस्थितीमध्ये पण साथ दिली आहे, प्रत्येक गोष्टीत साथ दिलेली आहे. एवढंच सांगेल की आमच्या पूर्ण बॅचचं सौभाग्य एवढंच आहे की आम्हाला गावडे मॅडम म्हणून शिक्षिका लाभल्या. आणि एवढं बोलून मी थांबते. ज्ञान ज्ञान तिथे आत्मदर्शन, असे गुरु मिळायला आपण शिष्यांचं बांधलेलं असतं. तर प्रत्येक विद्यार्थी जेव्हा सांगतोय त्याने ते अनुभवलं. कुठली गोष्ट माणसाने अनुभवल्याशिवाय माणूस बोलू शकत नाही. ती काही पाठांतराची गोष्ट नाही की पाला आणि समोर बोलला, त्याने ते अनुभवलं ते सगळे व्यतीत करतात. यानंतर साक्षी भालेराव ही विद्यार्थिनीचा परिचय करून असं देतो की आपल्याकडं रिसर्च वर नावाचं एक लॅब आहे, वरती ॲस्ट्रॉनॉमी लॅब आहे. तो लॅब पूर्णपणे ती कंडक्ट करते, आपल्याच शाळेत करते. ती स्वतः सगळ्या बाकीच्या विद्यार्थ्यांना शिकवते, म्हणजे स्वतःची ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि ती मास्टरमध्ये मास्टर अशी आमची साक्षी. नमस्कार. गावडे मॅडमचं सेवापूर्ती समारंभ आहे. वाईट पण वाटतंय. गावडे मॅडम मला 6वी आणि 7वीला इंग्लिश विषय शिकवत होत्या आणि ते आमच्याकडून स्पेलिंग पाठ करून घ्यायचे. तेव्हा असं वाटायचं की मॅडम काय आपल्याला सांगतो ते आपल्याकडून पाठ करून घेतात, तेव्हा आपण यायचं. पण जेव्हा 11वीला गेलो तेव्हा समजलं की खरंच मॅडम जे घेतलं त्याचा आपल्याला आता उपयोग होतोय. तेव्हा आम्हाला त्याची जाणीव झाली. त्यावेळेस राग यायचा मॅडमचा की काय हे सांगतात, पाठ करून घेतात. पण खरंच गावडे मॅडम सारखं शिक्षक लाभणं आमचं भाग्य आहे. आज मी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करते. मला पण असं मुलांना पण माझं कधी कधी राग येत असं की हे काय आपल्याला सांगतात, पण खरं शिक्षक जे आपल्याला घडवत असतात त्याची जाणीव आपल्याला तेव्हा नाही होत. जेव्हा आपण 10वी नंतर शाळा सोडतो तेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते. आज आमचा पूर्ण क्लास खूप दिवसांनी शाळेमध्ये आलेला आहे. आम्हाला खरंच आमचे पण जुने दिवस आठवतात. 10वी पर्यंत खरं लाईफ असतं, त्यानंतर असं वाटतं की परत शाळेमध्ये कधी आपण जाऊ. आज मी जास्त काय नाही बोलत मॅडम बद्दल. मॅडम जे काय केलंय ते मी शब्द सांगू शकत नाही. मी माझे 2 शब्द थांबवतो. तरी 7 वर्षानंतर पहिल्यांदा स्टेजवर बोलतोय. थोडी भीती चुकलं तर समजून घ्या.
गुरुर ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर माझी सुरुवात 2008 साली झाली होती. तेव्हा मी एकटा नव्हतो आलो. आमच्यासोबत माझी आई होती, माझा भाऊ होता आणि मी स्वतः होतो. आयुष्याची दिशा नव्हती, म्हणजे नातेवाईक पण साथ देत नाही एक वेळेला. त्यावेळेस या शाळेने, या सर्व शिक्षकांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळं मी आता जो काय आहे, माझा भाऊ जो काय आहे, फक्त या शाळेमुळे आहे. मला प्रत्येक दिवस आठवतो, मला शाळेचा पहिला दिवस आठवतो. 1ली ते 4थी पर्यंत आम्हाला गव्हर्नमेंट वगैरे शिक्षिका होता. त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. प्रत्येक वेळेला आम्हाला गाईड करत राहिला. त्यानंतर 1ली ते 10वी मी 1ली ते 10वी पर्यंत या शाळेमध्ये होतो. 10वी पर्यंत सगळ्या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभल्यामुळे 10वी मध्ये चांगले गुण मिळाले आम्हाला. त्यानंतर 2018 साली माझी 10वी झाली आणि त्यावेळेस आम्हाला ऍक्च्युली मी पुण्यात राहतो आणि पुण्यामध्ये गेलो. तेव्हाचा दिवस म्हणजे जेव्हा जसा मॅडमचा दिवस आहे तसा माझ्या आईचा पण दिवस होता. एक 2018 साली जसं वाटतंय तसंच मला आज वाटतंय. कारण का शाळा सोडून जाण्याचं जे दुःख असतं ते मी पण समजू शकतो. खरंच प्रत्येक वाटेवर मॅडमने आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आम्ही मॅडमचे आभार कसे मला समजत नाहीये. बस, थँक्यू. थोडक्यामध्ये या ठिकाणी गुरव मॅडम ज्या स्वामी समर्थ विद्या मंदिर भोसरी इथं आहे, त्याच्या मुख्याध्यापिका आहेत. गावडे मॅडम यांचे शेजारी आहेत, माझ्या गावाला आहे. त्यांना या ठिकाणी देवरे सपना मॅडम सन्मानित करतील. सपना मॅडमांना विनंती करतो गुरव मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करावं. गुरु मॅडम यांच्यावर पलसे मॅडम उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आहे. त्यांचं जॉईनिंग सगळ्या जुन्या शिक्षिका त्यांचा आणि गावडे मॅडमचा खूप सलोखा आहे. या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त झालं पानसरे मॅडम. व्यासपीठामधील अध्यक्ष, सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रम सेवापती सोहळ्याच्या सौ गावडे मॅडम, त्यांचे सर्व अध्यक्ष, आजी माझे सर्व माझे विद्यार्थी, सर्वांना माझा नमस्कार. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी हा क्षण थोडासा अवघड आहे ना, तसं आम्हाला शिक्षकांना पण हा क्षण थोडासा कठीण जातोय. पण असो, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. गावडे मॅडम, आपण जसं एक कुटुंब सोडून दुसऱ्या कुटुंबात जातो, माहेर सोडून जसं सासरा देतो, त्या पद्धतीनेच आपल्याला कोणी असो ना, कोणीही व्यक्ती असू दे, एका ठिकाणाहून त्याला दुसऱ्या ठिकाणी प्रवासात हा करावाच लागतो. कोणीही असं नाही की त्याला एका ठिकाणीच कायम राहायचं आहे. मॅडम विषयी आता खूप मुलं बोलले, शिक्षकांना अजून बोलायला सांगणं भरपूर आहे, म्हणजे एका दिवसात न सांगण्यासारखं आहे. गावडे मॅडमचं काम खरंच वाखाणण्याजोगं आहे. त्यांनी ज्या पद्धतीने, म्हणजे मॅडम आल्यानंतर, मॅडम 2002 ला आल्यात मला वाटतं, आणि ती 2003 ला आली, फक्त एका वर्षाने. आणि तेव्हापासून मी मॅडमला पाहिलेलं आहे. मॅडमचं काम करण्याची पद्धत, मॅडमचं मुलांशी वागण्याची पद्धत आणि सहकार्यांशी वागण्याची. मॅडम म्हणजे दरारा, मॅडम म्हणजे कर्तव्य. कुठलंही काम द्या, खूप चोखपणे करायचं, जीव ओतून करायचं. शाळेचं शैक्षणिक कार्य असू द्या, मुलांना शिकवणं असू द्या, म्हणजे त्यात पूर्ण रममान होऊन तिथं कसलीच कुचराई नाही कामामध्ये. सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी घ्या. मला आठवतं गावडे मॅडम ही कांचन आणि अजून एक मुलगी होती भाग्यश्री,
कदाचित 2 मुली आम्हाला ह्याला गावडे मॅडमला त्यांना सांगितलं होतं की त्यांना स्पर्धांना न्यायचं आणि वैयक्तिक स्पर्धा घ्यायच्या होत्या. तर मी नवीन होते त्यावेळी. मॅडम म्हटल्या आता ह्यांच्या मुलींची तयारी कशी करायची. तर हिची अवस्था बघून तर मॅडम हिला कसं काय आता आपण कार्यक्रमात उभं करायचं, काय करायचं. मॅडम मी आता एक शक्कल करते, मी हिला ना घरीच नेते माझ्या चांगली तयारी करायला. मॅडमनी म्हणजे 2 वेळेला मॅडमनी त्या मुलींना घरी नेलं आणि छानपैकी म्हणजे ही मॅडमची तयारी करण्याची पद्धत सांगते तुम्हाला, ती खूप बारकाईने करते. त्यांनी तिला घरी नेलं, छान आंघोळ वगैरे घालून छान आवरून दुसऱ्या दिवशी कार्यक्रमासाठी तयार केली आणि त्या मुलीचा कार्यक्रमात नंबर पण आला. शिक्षिका म्हणून काम करणं आणि आश्रमशाळेतली शिक्षिका म्हणून काम करणं या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. इथं सगळ्या माझ्या सहकारी शिक्षिका आहेत, दुसऱ्या शिक्षिकांनी आमच्यामध्ये फरक आहे. आम्हाला अगदी म्हणजे मुलं येतात ना आमच्याकडे 1लीला 2रीला, ए बाई ए ताई माई असं काहीतरी इथून जो प्रवास असतो तो आमचा ओ मॅडम पर्यंत येऊन थांबतो. आणि आता तुमची खणखणीत आवाजात आमचे वृषाली बोलली, तुकाराम बोलला, इथपासूनचा प्रवास तुम्ही आमचा पाहिलाय. आम्ही इथपर्यंत मुलांना आणून सोडतो. तर ही सगळी गावडे मॅडम आहेत, या सर्वांची धुरा सांभाळणारे लोखंडे सर आहेत आणि सगळ्यांचं छत्र सांभाळणारे आमचे पालक, आमचे देवळे साहेब आहे की ज्यांच्याकडे पाहून आम्ही हे सगळं करत आहोत. म्हणतात ना जो याच्या गरिबांसाठी आहे, जो सामान्य लोकांसाठी आहे, परमेश्वर त्यांच्यासाठी आहे. साहेबांनी या मुलांचा विचार केला आणि साईबाबांनी ओळखलं मला कुणाकडे जायचं, मला कुठे जायचंय. त्यांनी बरोबर इथलंच सांगितलं. ते शिरगाव मध्ये आले आणि ते सामान्य मुलांच्या कडे साहेबांच्या सोबत इथपर्यंत आमच्याकडे आले आणि आजपर्यंत हा छान प्रवास इतका छान पद्धतीने चाललेला आहे. इतक्या वर्षामध्ये काही कुठलं अडचण नाही, संकट नाही, खूप सगळं व्यवस्थितपणात चालू आहे. सगळे शिक्षक सहकारी वृत्तीने काम करतात. त्यात गावडे मॅडम सारखं नेतृत्व आहे ज्यांच्याकडे पाहून आम्ही शिकतो. गावडे मॅडमचं वर्णन काय करावं म्हणजे शाळेतील शिक्षिका म्हणून ते छान आहेतच, त्यानंतर ते कुटुंब वत्सल आहेत. ज्यावेळी मी नवीन आले होते मॅडमची मुलगी 4 वर्षाची 10 महिन्याची होती. 5 वाजले की मॅडमला हुरहुर लागायची, मॅडम तू पाळणा घालत आहे, मला लवकर जायचंय. आणि ती माझी वाट बघत असती. मॅडम ती खिडकीत थांबती, मॅडम ती अशी करते. सगळं लक्ष शेवटच्या तासामध्ये मॅडमचं तिकडं लागलेलं असायचं, घराकडे ओढ असायची. पण म्हणतात ना ते करत 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 मॅडमनी इथपर्यंत आणला. आज तू अमेरिकेला गेली, हे त्याचं सगळं फलित आहे. आम्ही सगळेजण साक्षीदार आहे मॅडमच्या ह्या अवघड प्रवासाचे. आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत. मग आम्हाला मॅडम सोबत आम्ही पण आहोत. त्यांचं मार्गदर्शन घेत घेत आम्ही पण काम करत आहोत. मग नाईट ड्युट्या असू द्या, रविवारच्या दिवस पाळ्या असू द्या, रविवारचे जादा अभ्यास असू द्या, कुठेही आम्ही मागणार नाही. म्हणजे आम्हाला माहिती आहे, आम्हाला कधी कधी घरची कामं असतात, घरचे कार्यक्रम असतात, लग्न असतं. इथं सगळे पाहुणे मंडळी आहेत, त्यांना अनुभव आले असतील कदाचित. तू या कार्यक्रमाला ये ग, तर मॅडम तुम्हाला म्हणत असतील नाही मला ड्युटी आहे, बरोबर ना. त्या ड्युट्या करत करत ह्या ड्युट्या आम्ही केलेल्या आहेत आणि मॅडमनी इतक्या छान पद्धतीने हे काम केलेलं आहे. आज मॅडमच्या डोळ्यात पाणी आलं, पण मॅडम मी म्हणेल ही शेवट नाही, आता ही सुरुवात आहे मॅडम. आता ही जगण्याची सुरुवात आहे, ही आयुष्याची सुरुवात आहे आणि ही नवीन सुरुवात आहे. जगतो आपण, लहानपणापासून मोठं होतो, त्यावेळी आपल्याला आई वडील असतात. नाही मला आई वडिलांसाठी करायचंय, माझी आईने मला हे सांगितले, माझ्या वडिलांनी मला हे काम सांगितले, मला हे पूर्ण करायचं.
ते झाल्यानंतर आपण मोठे होतो, लग्न होतात, लग्न झाल्यानंतर प्रत्येकाला कुटुंब आहे. मग म्हणजे महिला असू दे, पुरुष असू दे, कौटुंबिक जबाबदारी आपण सांभाळत प्रत्येक जण काम करत असतो, जबाबदारीने करत असतो. त्यानंतर आणखी पुढे जबाबदाऱ्या वाढतच जातात. प्रत्येक जण काहीतरी जबाबदारी घेत असतो आणि काम करत असतो. पण आता ही अशी सुरुवात आहे गावडे मॅडम, आता आपल्याला काम करायचंय आपल्या स्वतःसाठी, आता जगायचंय आपल्या स्वतःसाठी. जे जे हवंय, अजूनही वेळ गेली नाही, खूप वर्ष तुमच्या हातामध्ये. जे शिकायचे ते शिकून घ्या, जिथं फिरायला जायचंय फिरून घ्या. जो आनंद तुम्हाला म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी राहिल्या त्या तुम्ही नक्की करून घ्या. शाळा तुमची आहे, सगळे शिक्षक तुमचे आहेत, तुम्ही कधीही या. मी अजिबात रडणार नाही, मी अजिबात भावुक होणार नाही. कारण मला माहितीये गावडे मॅडम जरी गेले, आता एवढी मुलं गेलीत ना, सगळ्यांच्या रूपाने, सगळ्यांच्या ह्याच्याने मॅडम आमच्याकडे शिल्लक आहेत. म्हणतात ना पांडुरंग, बरोबर ना, हजारो वर्षांची परंपरा आहे पांडुरंगाची. पांडुरंग आपल्यात नाही, पांडुरंग पाहिलेला नाहीये, पण हा आपण त्याला भजतो, आपण त्याला मानतो. कारण का, आपले आई वडील बघतात, आपण पाहतो अरे आपले आई वडील किती भक्त आहेत, आपले आई वडील किती सेवा करतात पांडुरंगाची, है ना. त्या पद्धतीने मॅडम तुम्ही नसाल ना तरी या ठिकाणी पांडुरंगाच्या रूपात आज कित्येक मुलं बोलली, त्यांच्या मनात तुम्ही परमेश्वर म्हणून आहात आणि कायम राहाल. या शाळेत तुम्ही कधीही या, आम्हाला गरज लागली तर आम्ही हक्काने मॅडम तुम्हाला फोन करणार, तुम्ही उचलायचा आणि आम्ही मॅडम ही अशी अडचण आली आहे, आम्हाला तुम्ही गाईड करा थोडंसं. या ठिकाणी एवढं बोलते आणि मॅडम तुम्हाला या पुढील भविष्यातील फार मोठ्या दैदिप्यमान कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. यासाठी संयोजकांनी आयोजकांनी 5 मिनिट बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवते. तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट जाणवली असेल की मॅडम बोलताना म्हणले की काम कसं करावं. आमच्या सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर ते ड्रेपरी आणताना आमचे फोटो जर तुम्ही कधी बघितले तुम्हाला हसाईल. त्या ड्रेपरीच्या 4-5 बॅगामध्ये डोक्यावर ते कसे फासे बांधलेले डोंगर, कसे आमची अवस्था. आश्रमशाळेतला शिक्षक हा साधा शिक्षक नाही. आम्हाला पहिलीतला विद्यार्थी शिक्षकाला गेले चला इकडे असे हाक मारतो, हे भाई. मग त्या मुलांना सराकडून सरापर्यंत नेण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. तर यानंतर आमचे कापरे सर, त्यांच्याबद्दल बोलावं काय. ज्यांनी या शाळेच्या सुरुवातीचे शिक्षक सगळी कामं केली, त्याच मुलांची आई, तेच मुलांचे वडील, तेच मुलांचे शिक्षक, सगळं भाजी आणण्यापासून सगळी कामं दिली. आणि सेवाभाव काय म्हणतात ते कापरे सरांच्या. त्यांना कोणतेही काम आम्ही सांगितलं, आम्ही त्यांच्या कनिष्ठ आहे, कधी सांगत नाही, पण कधी सांगितलं तर त्यांच्या लक्षात येते काहीतरी राहिले ते पटकन तत्पर ते करतात. असे आदरणीय कापरे सर यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय कापरे सर. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित माजी विद्यार्थी, गावडे मॅडम विषयी भरपूर विद्यार्थी बोललेले आहेत, परंतु पणसरे मॅडम म्हटल्या की जिल्हा परिषदेच्या शाळेतून रिटायर होणे आणि हायस्कूलमध्ये रिटायर होणे हे फार वेगळं आहे, परंतु आश्रम शाळेतून रिटायर होणं यासाठी खरंच सॅल्यूट आहे. कारण हे सगळे विद्यार्थी विमुक्त जाती भटक्या जमातीचे आहेत. आतापर्यंत 2500 म्हणजे जवळजवळ 250 विद्यार्थी शाळेतून बाहेर गेलेले आहेत आणि हे सगळे विद्यार्थी उच्च पदावर आहेत आणि अजून शिक्षण चालू आहे. तर ही सगळी आमचं टीम वर्क आहे. लोखंडे सर मुख्याध्यापक असतील, आम्ही सर्वजण त्यांना साथ देतो आणि त्यामुळे हे सगळं चालतं.
परंतु आमच्या पाठीमागे देवळे साहेब, सपना मॅडम ह्याही सतत लक्ष ठेवून असतात. सांस्कृतिक कार्यक्रमाची पूर्णपणे जबाबदारी गावडे मॅडमकडे. रेफरी आणण्यापासून ते परत करण्यापर्यंत 26 जानेवारी हा आमचा कार्यक्रम या ठिकाणचा अतिशय पाहण्यासारखा सोहळा असतो. त्यामध्ये भरपूर देशभक्तीपर गीतं ते बसवण्याचं काम गावडे मॅडमकडे असतं. सगळ्या आश्रमशाळेतल्या निवासी मुली असतील त्या मुलींची जबाबदारी हे मॅडम पाहत होत्या. असं त्यांचं काम आणि थोडं स्वभाव रागीट असल्यामुळं जास्त कोणी त्यांच्या नादी लागत नव्हतं. सगळे जण थोडं सावध असायचे, परंतु लहान मुलांसाठी खूप त्या प्रेमळ होत्या. माध्यमिक 5वी ते 7वी यासाठी त्या इंग्रजी विषय घ्यायची. इंग्रजीची स्पेलिंग जर परिपाठाला चुकली तर त्या बरोबर लगेच त्या ठिकाणी करेक्ट करून सांगायच्या. सगळ्यांना बोलायचे, वेळ कमी आहे, 5 वाजून गेलेले आहेत. थोडक्यात मी गावडे मॅडमसाठी इथून पुढचं आयुष्य खूप खूप आनंदात जगा, त्यांचं आरोग्य चांगलं उत्तम राहो आणि पानसरे मॅडम म्हटल्यासारखे की ज्या काही इच्छा पूर्ण झाल्यात त्यांनी त्या सगळ्या पूर्ण करून घ्याव्यात. ही शाळा खरंच तुमची आहे. परत आम्हाला मदत करायला या. ही आश्रम शाळा आहे, त्यामुळे ते येतील. खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. बालमित्रांनो, मॅडमने आता कष्ट केले. मॅडम नेहमी मला सांगायच्या की मी सर 3:30 वाजता उठलेले आणि रात्री 11 पर्यंत काम करते. मग छोटी मुलांचा स्वयंपाक असेल, पाहणं सोडणं असेल, शाळेत येणं असेल, हे करत असताना खूप थकायला पाहिजे. आणि काय होतं, आता कापरे सर म्हणाले, भानसरे मॅडम म्हणाले की आता मध्ये पिक्चर आलं होतं माधुरी दीक्षितचं बकेट लिस्ट. त्यामध्ये काय आहे की तुमच्या ज्या इच्छा राहिलेल्या आहेत, काही गोष्टी राहिलेल्या आहेत, त्याची यादी करा आणि त्या गोष्टी आयुष्यात पूर्ण करा, असं मला या ठिकाणी सांगायचं. त्यानंतर आमचे आदरणीय ठाकूर सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतो. या प्रतिशिर्डीचे शिल्पकार आमच्या शारदाश्रम प्राथमिक आश्रम शाळेचे कलायत्री शिक्षणचे अध्यक्ष आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय यांचे अध्यक्ष, आमच्या शारदाश्रम परिवाराचे प्रमुख, कुटुंब प्रमुख आदरणीय देवळे साहेब, त्यांच्यासोबत त्यांना मोलाची साथ देणाऱ्या सपना मॅडम, संस्थेच्या सचिव, आणि आज ज्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे अशा आमच्या आदरणीय भगिनी सौ गावडे मॅडम, त्यांचे मिस्टर श्री गावडे सर, त्यांचे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कुटुंबीय, त्यांचे भाऊ बहिणी, माझे सर्व सहकारी या ठिकाणी शिक्षक बंधू भगिनी आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हटलं म्हणजे हा फार एक अवघड असा आयुष्याचा प्रवास असतो. शिक्षकाच्या जीवनामध्ये त्याचा विद्यार्थी त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं, त्याचं मन, त्याची बुद्धी, शरीर या तिन्हींना योग्य आकार देणं, वळण देणं आणि त्याला सक्षम, सुदृढ आणि योग्य असा व्यक्ती बनवणं हे शिक्षकाचं मूलभूत कर्तव्य. गावडे मॅडमच्या रूपाने मला आठवतं, अतिशय उत्साही, चपळ, कुठलेही कार्य असो प्रामाणिकपणे निष्ठेने काम करण्याची त्यांची हातोटी. त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातल्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं बनवलं. अनेक कार्यक्रमांमध्ये नृत्याचं संयोजन जे होतं ते अतिशय नावलौकिक ठेवावं असं वाटतं.
अनेक कार्यक्रमांना त्यांच्या बक्षिसं मिळाली. कोणतेही काम जीव ओतून करायचा, प्रामाणिकपणे करायचा आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये आपली मुलं पाहिजे अशी भावना ठेवून या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आदरणीय गावडे मॅडम यांनी केलं. आजही तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी आलेले विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अतिशय भावुक होऊन आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि त्या खऱ्याच आहेत. स्वेच्छानिवृत्ती, सेवापूर्ती ते खऱ्या अर्थानं औपचारिक आहे, शासकीय आहे. एखाद्या ठिकाणी काम केल्यानंतर त्या कामावर आपण कमी झालो किंवा ते काम सोडून आपण गेलो म्हणून काही तुम्ही विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, त्या सहकार्यांच्या लक्षातून जात नाही. या ठिकाणी सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्यामध्ये प्रेमाची, आपुलकीची जी भावना आहे ती कायम त्यांच्याविषयी मनात कोरलेली राहील. अतिशय प्रेमळ, कुटुंबवत्सल आणि त्यांच्या विद्यार्थ्यांकडं, त्यांच्या वर्गाकडं विशेष लक्ष देऊन माझ्या वर्गातले विद्यार्थी कसे अधिकाधिक चांगले शिकतील, कसे अधिकाधिक चांगले राहतील. त्यांची भाषा असेल, एखादा विद्यार्थी जेव्हा बाहेरून आलेला असतो तेव्हा त्याची जी बोली भाषा असते ती बोली भाषा अतिशय वेगळी असते. तर त्या भाषेला शुद्ध कसं बोलायचं हे सुद्धा त्या सांगायचे. बोलावं कसं, आदरानं बोलावं कसं, नम्रतेनं कसं बोलावं, ह्या त्या संस्कार रुजवायचे. केवळ पुस्तकातलं शिक्षण नाही, पुस्तकी शिक्षणाच्या बाहेर सुद्धा माणसाने माणसाशी कसं वागावं, एखाद्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी कसं वागावं, बाहेरून आलेल्या व्यक्तींशी कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, एवढ्या बारकाईने ते विद्यार्थ्यांना सांगायच्या, शिकवायच्या. शिक्षक म्हणून त्यांनी या ठिकाणी जे केलेलं कार्य आहे ते कार्य प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी कायम स्मरणात राहणार आहे. एक स्त्री म्हणून त्यांनी या ठिकाणी अनेक वेळा भावना व्यक्त केल्या. सर, सगळी कुटुंबाची जबाबदारी सांभाळून, मुलांचं करून, घरचं करून या ठिकाणी येताना मोठी तारेवरची कसरत व्हायची. शाळा आणि घर याच्यामध्ये फार असं अंतर आहे आणि एवढं अंतर पार करून त्या शाळेमध्ये वेळेवर यायचे आणि तरी सुद्धा आपलं कर्तव्य शिक्षक म्हणून या विद्यार्थ्यांसाठी समर्पणाची भावना तसोवरही त्यांनी कधी कमी होती नाही. आता चव्हाण सरांनी सांगितलं की सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना त्यासाठी लागणारी जे ड्रेपरी असायची, जे कपडे वगैरे असायचे ते आणत असताना मोठी तारेवरची कसरत व्हायची. ते अनेक विद्यार्थ्यांचे कपडे एखाद्या बॅग मध्ये भरलेले असायचे आणि चव्हाण सर मॅडम कधी कधी ते अक्षरशः हातात धरून तर डोक्यावर घेऊन या ठिकाणी यायचे. परत ते नेऊन देण्याची जबाबदारी असायची. अशा एक ना अनेक बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या त्यांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे पार पाडल्या. या ठिकाणी वसतिगृहातल्या विद्यार्थिनी असतील, विद्यार्थी असतील, त्यांच्या आरोग्याची, स्वच्छतेची आणि त्यांना संस्कार देण्याची प्रमुख जबाबदारी त्यांनी या ठिकाणी पार पाडली. आताच आमच्या शाळेतील पानसरे मॅडम यांनी त्यांच्याशी अगदी सखोल असं सांगितलं की अक्षरशः आपण देवाला कुठं पाहिलं नाही, पांडुरंगाला पाहिलं नाही, पण या विद्यार्थ्याच्या रूपाने जसं देवडे साहेब, सपना मॅडम ह्या सुद्धा अनेक वेळा सांगत असतात की साईबाबाच्या रूपानं आम्ही तुम्हाला पाहत असतो. या विद्यार्थ्यांच्या रूपानं देव आम्हाला मिळत असतो. इथं आल्यानंतर साहेबांना, मॅडमला आनंद होतो. तसाच आनंद इथल्या प्रत्येक शिक्षकाला होतो. जेव्हा शिक्षक शाळेवर जातो, वर्गावर जातो, विद्यार्थ्यांच्या शिकवणीकडे लक्ष देतो, तेव्हा तो समरसून जातो. त्याच्या जीवनातली दुःख, त्याच्या जीवनातले जे काही संकट असतील त्या संकटांना कुठेतरी एक विराम मिळतो आणि तो रममान होतो. तर या विद्यार्थ्यांकडनं सुद्धा शिक्षकांना खूप सारं प्रेम मिळतं, आपुलकी मिळतं. तर आज हा सेवापूर्तीचा, स्वेच्छानिवृत्तीचा जरी कार्यक्रम असला तरी सर्व विद्यार्थ्यांच्या मनात, शिक्षकांच्या मनात कायमस्वरूपी मॅडम राहतील. कुणीतरी असं म्हटलं होतं की एखाद्या शिक्षकाचं आयुष्य किती असतं,
किती असावं शिक्षकाचं आयुष्य, किती असावं? लौकिक अर्थानं नाही, तर त्याने जितक्या वर्गांना शिकवलेलं आहे त्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी शिकलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं जेवढं आयुष्य आहे तेवढं त्या शिक्षकाचं आयुष्य. आज या प्रसंगी मित्रांनो मला सुद्धा माझ्या शिक्षकांची आठवण, 1ली ते 4थी असेल, 5वी ते 10वी असेल आणि ज्युनियर कॉलेजला सुद्धा असेल. शिक्षक म्हणजे ऊर्जा, प्रेरणा, विश्वास, प्रेम, ज्यांच्यापासून तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द मिळते, प्रेरणा मिळते, विश्वास मिळतो, बळ मिळतं, अशी व्यक्ती तुमच्यासाठी गुरु असते, शिक्षक असते. आणि यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मला गावडे मॅडम मध्ये सुद्धा दिसतात. अनेकदा त्यांचं कुठल्याही विषयाचं बोलणं असेल तर त्याच्यामधून आपुलकीची आणि जबाबदारीची जाणीव त्या करून द्यायच्या. विद्यार्थ्यांप्रती अतिशय सतर्क ते असायचे. हा प्रसंग मोठा भावूक आहे, मात्र या ठिकाणी गावडे मॅडम यांना मी तुमचा एवढे सांगू इच्छितो की हा प्रसंग जरी भावनेचा असला, अवघड असला, तरी मात्र ही शाळा तुमची आहे, हे विद्यार्थी तुमचे, या विद्यार्थ्याच्या रूपाने, या शाळेच्या रूपानं तुम्ही या ठिकाणी सदैव आमच्या स्मरणात आहात. सेवाभक्तीच्या या प्रसंगी पुढील आयुष्य तुमचं आनंददायी, आरोग्यदायी असो. ते आनंददायी आहेतच, आरोग्यदायी सुद्धा आहे. तुम्ही अशाच आरोग्यदायी राहा, आनंदित राहा, प्रफुल्लित राहा, उत्साही राहा आणि वेळोवेळी आम्हाला नवीन काहीतरी सुचलं तर मार्गदर्शन सुद्धा करत राहा, अशी मी या ठिकाणी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, अत्यंत मोठे मार्गदर्शन सरांनी केलं. त्यांच्या शेजारी आदरणीय गौरव मॅडम मुख्याध्यापक आहे स्वामी समर्थ विद्या मंदिर यांनी या ठिकाणी आपण आदरणीय गौरव मॅडम. नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर संस्थापक देवडे सर, स्वप्ना मॅडम, शिवाय सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, सर्व शिक्षकवृंद आणि येथे जमलेले मॅडम, सर्व उपदेष्ट, या सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आणि जेव्हा मॅडमनी मला 1-2 महिन्यापूर्वी सांगितलं की मॅडम मी स्वेच्छानिवृत्ती घेत आहे, तेव्हा मला पण खूप हे वाटलं की कारण का मॅडमचा आणि माझा तसा संपर्क हा 1998 पासून श्री स्वामी समर्थ विद्यालयामध्ये मॅडम आणि मी पहिल्यांदा भेटलो, जून 1998 पासून. आणि त्यानंतर आम्ही एकदम खास मैत्रिणी, म्हणजे माझी पुण्यामध्ये आल्यानंतरची पहिली मैत्रीण म्हटलं तर मॅडम. आणि मॅडमनी, म्हणजे माझं नवीनच लग्न झालं होतं, पण मॅडमनी मला एवढं सुंदर असं मार्गदर्शन प्रत्येक गोष्टीमध्ये केलं. आणि कष्टातून माणसानं कसं पुढे जावं हे मॅडमकडे पाहून आम्ही शिकलो. आणि मॅडम शिक्षक म्हणजे एक शिस्तप्रिय, क्षमाशील आणि म्हणजे कर्तव्यदृष्ट, कर्तव्यदक्ष असा हा शिक्षक. आणि ते म्हणजे हे सर्व गुण मॅडमकडे असणाऱ्या अशा ह्या आमच्या गावडे मॅडम. अतिशय कर्तव्यदक्ष असणाऱ्या मॅडम. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे विद्यार्थ्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आमच्या गावडे मॅडम. आज आम्ही शेजारी राहतो दोघी, परंतु महिना आम्ही एकमेकींना भेटत नाही. कारण का? मॅडमची शाळेकडे असणारी ओढ आणि घराचं पण कर्तव्य मॅडम इतक्या व्यवस्थितरित्या पार पडतात की मॅडम असा फालतू वेळ कुठेही आपला घालवत नाही. पूर्ण वेळ हा शाळा. आणि मी आत्ताच माझ्या मैत्रिणीला येताना बोलले की मॅडमचा हा रोजचा प्रवास, म्हणजे मी बरोबर 3:40 माझ्या शाळेतून निघाले होते आणि मी इथे जवळजवळ 4:45 पोहोचले. म्हणजे जवळजवळ 1 तास मला कंप्लीट इथे यायला लागला, तो पण माझ्या गाडीने. आणि मॅडम येत होत्या, रोजचा त्यांचा प्रवास जर बघितला तर तो रिक्षानी किंवा ज्या मिळेल त्या गाडीने मॅडम येत होत्या. म्हणजे पण वेळेत शाळेत पोहोचणं हे मॅडमचं एक
स्वतःच असं हे होतं की नाही, माझ्या शाळेमध्ये मी वेळेतच पोहोचलं पाहिजे. मला उद्या कुणीही म्हणजे असं नाही म्हटलं पाहिजे की तुम्ही वेळेत येत नाही वगैरे असं. म्हणजे अतिशय कर्तव्य दक्ष अशा ह्या मॅडम आहेत आणि एक चांगली मैत्रीण म्हणून पण त्यांनी अतिशय चांगली भूमिका बजावलेली आहे. आणि आपल्या या म्हणजे संसार रूपी ह्याच्यामध्ये रोट्यामध्ये सुद्धा मॅडमनी वटवृक्ष फुलवलेला आहे. अशा ह्या आमच्या गावडे मॅडम आणि त्यांचा सेवापूर्ती सोहळा असं म्हणण्याऐवजी मी तर म्हणेल की कृतज्ञता सोहळा आपण इथे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि मॅडमनी जे मुलांना, आता आपण मुलांची भाषणं ऐकली त्याच्यामध्ये मॅडमनी जे मुलांवरती केलेले संस्कार आहेत आणि त्यांच्यावर केलेले प्रेम आहे ते मुलांच्या या भाषणामधून अतिशय खूप छान वाटले ते भाषण ऐकून. की मॅडम विषयी मुलांनी ज्या भावना व्यक्त केल्यात, शिक्षकाला हेच असतं, शिक्षकाला बाकी काहीच नसतं. शिक्षकाला जेव्हा तुम्ही कुठे जाल, आज मी आणि किंवा माझे मिस्टर पण, आम्ही दोघं पण शिक्षक आहोत, इथे सगळे बसलेले शिक्षक पण आहेत, त्यांनाही अनुभव आला असेल. आपली मुलं जेव्हा मोठी होतात, कुठेही आपण जातो, आता मी पण 1998 पासून स्वामी समर्थ विद्यालयामध्ये अध्यापनाचं काम करत आहे. कुठेही आपले विद्यार्थी भेटले तर पहिल्यांदा ते आपल्या चरणांना स्पर्श करतात आणि ही गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी असते. आपल्याला, आपण जेव्हा ज्ञानदानाचं कार्य करत असतो त्यावेळेस आपल्याला कोणतीही अपेक्षा नसते. आपला विद्यार्थी हा आपल्या मुलांप्रमाणेच मोठा झाला पाहिजे आणि त्यांनी फक्त कधी जर भेटलं तर ओळख दाखवली पाहिजे, एवढीच अपेक्षा एक सामान्य शिक्षक मुलांकडून करत असतो. आणि ते काम मॅडमनी इतक्या म्हणजे यानं केलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या भाषणामधून, या त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या भाषणामधून आपल्या लक्षात आलेलं आहे की मॅडम किती कर्तव्य म्हणजे निभावण्याचं काम मॅडमनी या शाळेमध्ये खूप सुंदररित्या केलेलं आहे. की सेवा त्यांनी जी केलेली आहे 2002 पासून, ती अतिशय उत्कृष्टरित्या मॅडमनी सेवा केलेली आहे. आणि आम्हाला सुद्धा वेळोवेळी ज्यावेळेस आम्हाला मार्गदर्शन लागतं त्यावेळेस मॅडम नेहमीच करत असतात. मी मॅडमला या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देते आणि मॅडमला मी एवढंच सांगेन की जे आपण काही आता इतक्या वर्षामध्ये आपल्या नोकरीमध्ये मिस केलेलं आहे ते नक्कीच पुढे त्याचा उपभोग घ्यायचा आहे. आणि आपण आपल्या फॅमिलीला जरी चुकून थोडाफार वेळ इकडे तिकडे गेलेला असेल तरी तो आता आपण पूर्णपणे देऊन आपल्या आरोग्याकडे, आपल्या फॅमिलीच्या आरोग्याकडे आणि मॅडमच्या म्हणजे जे आपलं कार्य आपण करत असतो तर त्याची पोचपावती म्हणजे आपल्याला या लहान मुलांचे मिळालेले आशीर्वाद असतात. आणि ते आशीर्वाद मॅडमला इतके चांगले मिळालेले आहेत की मॅडमची दोन्ही मुलं अतिशय उच्च पदावरती आज सर्व्हिसला आहेत आणि विदेशामध्ये मॅडमची मुलं शिक्षण घेऊन चांगल्या पदावरती नोकरी करत आहेत. हीच पोचपावती मॅडमला मिळालेली आहे. मॅडमला चांगले आरोग्य लाभो, गावडे सरांना चांगले आरोग्य लाभो अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. सगळे शिक्षक मॅडम कुठलंही काम केलं ना की ते काय विचार करत नाही, बाकीचं ते काम कसं उत्तम होईल यासाठी प्रयत्न करत असतात. यानंतर आदरणीय गावडे मॅडमांचे मिस्टर श्री मोहन गावडे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून या व्यक्तीने खूप मोठं नाव कमवलेलं आहे. घरची परिस्थिती असेल किंवा त्यांच्या शिक्षणाचा काळ असेल तर संघर्षाचा काळ सगळा मॅडम मला आदर्शित करत होत्या. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की ते अजूनही अभ्यास करतात. त्यांचं इंग्रजीचं वर्ड कुठलं पत्र असेल तर त्यांच्याकडे जाता यातलं कुठे चुका आहेत का बरोबर आहे, कुठं करेक्शन केलं पाहिजे. तर असं एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आहे. आदरणीय श्री मोहन गावडे यांना या ठिकाणी निमंत्रित करतो, त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय गावडे साहेब, तसे संस्थांचे सचिव माननीय सपना मॅडम, माझे सर्व आप्तेष्ट, त्याच्यानंतर मॅडमच्या सर्व मैत्रिणी आलेल्या त्यांचे मी स्वागत करतो. आणि मॅडमबद्दल आता बरेच लोकांनी सांगितलेलं आहे, मुलांनी सांगितलं आहे, शिक्षकांनी सांगितलं. मला आता सांगण्यासारखं काही नाही आहे, परंतु कसं मॅडमचा माझा सहवास खूप पूर्वीपासून आहे. आणि मॅडमचं लग्न 1989 झाल्यानंतर मॅडम मी SSC कांताबाई पानसरे कॉलेज पुणे येथे मॅडमचं 96 साली D.Ed झालं. त्याच्यानंतर त्यांनी स्वामी समर्थ हायस्कूल आता सांगितलं लांडेवाडी भोसरी येथे त्यांनी 3 वर्ष सर्व्हिस केली. तिथेही त्यांना मुलांचं असंच प्रेम मिळालं.
पुढे 2001 साली देवडे साहेबांच्या कृपेने मॅडमला आपली सेवा करायची संधी मिळाली. ज्या वेळेला मॅडम इथं रुजू झाल्या त्यावेळेला शाळेमध्ये सोयी काही नव्हत्या. जाण्या येण्याचे खूप प्रॉब्लेम होते. फाट्यावर उभं राहावं लागायचं, त्याच्यानंतर हात करून इथे यावं लागायचं. पण मॅडमने एकच ध्यास धरला होता की इथे सर्व मुलांवर आईसारखं प्रेम करायचं, त्यांना घडवायचं, त्यांच्यावर म्हणजे आत्मविश्वास निर्माण करायचा आणि ते करून त्यांनी मुलांना पुढे नेलं. मॅडमचं दुसरं महत्त्व की ते मुलांमध्ये आणि मुलींमध्ये खूप रमायचे. त्यांचे काही प्रॉब्लेम असायचे, घरचे प्रॉब्लेम असायचे, त्यांना जवळ घेऊन विचारायचे तुला काही प्रॉब्लेम आहे का. कधी कधी मुलांना सहलीचा प्रॉब्लेम असायचा, फीचा प्रॉब्लेम असायचा. तर त्या मुलांना म्हणजे मला तू काळजी करू नको, तुझी आईवडील देत नसतील ना, मी तुझे सहलीचे पैसे भरते. आता आमच्याकडे कधी सत्यनारायणाची महापूजा असायची, मग सत्यनारायणाचा प्रसाद असायचा. मी म्हणा किती बनवतेस. ती म्हणते अहो हे पाहुण्यासाठी नाही आहे, माझ्या वर्गातील मुलांसाठी. तर ती घरून तो प्रसाद मुलांना घेऊन यायची. असं मुलांवर मॅडमचं खूप प्रेम होतं. मुलांना त्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान नाही दिलं, तर मुलांमध्ये आत्मविश्वास त्यांनी घडवला. मुलांना कसं वागायचं ते शिकवलं. मुलांमध्ये कल्चर जे असतं ते शिकवलं. त्याच्यामुळंच आज त्यांच्या मुलांमध्ये ते सगळे गुण आल्यामुळे, ते गुण जोपासल्यामुळे आता तुकाराम बोलला की तो आता MPSCची परीक्षा पास झालेली. एक मुलगी बोलली की मी आता CA झालेली आहे. असे बरेच तिचे टीचर झालेले आहेत, काही पोलीस झालेले आहेत, काही क्लर्क झालेले आहेत, काही अजून शिकत आहे, काहींची स्वप्न आहेत. तर मी एकच म्हणेल की मॅडमच्या जे विचार आहे ते मुलांनी अंमलात आणावे आणि आपली स्वप्न पूर्ण करावी. आणि मॅडमनी जसं शाळेवर लक्ष केलं तसं आमच्या घरच्यांवर पण खूप खूप बारकाईने लक्ष केलं. पण जास्त लक्ष मॅडमचं शाळेमध्येच होतं. कारण ज्या वेळेला बर्थडे असायचा मॅडमचा, आम्ही म्हणायचा आज खूप रजा घे. मॅडम म्हणायची नाही, माझ्या 3रीच्या मुलांनी, माझ्या 5वीच्या मुलांनी, माझ्या 7वीच्या मुलांनी सगळी तयारी केलेली आहे. अरे मी म्हणायचं हे काय चाललंय. ते एवढंच काय ठाकूर सर ते फळ्यावर इतके छान लिहायचे. मला आल्यानंतर मी म्हणायचं मला तू व्हिडिओ दाखव अगोदर, तू कसं केलंय काय केलंय सगळं. तर छान ती प्रशंसा वगैरे मला असायची. ते वाटून मला वाटायचं की अरे मॅडमचं प्रेम तर आहेच आहे, पण त्याबरोबर शिक्षकांचं आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं मॅडमवर तेवढं प्रेम आहे. तर अशा मॅडमनी बऱ्याच वेळेला अर्धा तास मला दररोज शाळेत काय झालं, त्याच्यानंतर कोण पाहुणे आले, त्यांचं कसं स्वागत समारंभ झाला, हे सगळं अर्धा तास असायचे आमच्या गप्पा सगळ्या. मला शिक्षणाची थोडीशी आवड असल्या कारणाने मला खूप इंटरेस्ट असायचा. त्यामुळे बरेच शिक्षक माझे मित्र झाले. बावळे सर असू, लोखंडे सर असू, चव्हाण सर असू, कापरे सर असू, ह्या मॅडमच्या सगळ्या देवांवरून माझे मित्र झालेत ते. आणि असं त्या मॅडम ज्या वेळेला आज इथून चालल्या, तर 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, त्याच्यानंतर तुमचा परिपाठ असो, त्याच्यानंतर पाहुण्याचे स्वागत असो, एवढे साहेबांचा आणि मॅडमचा बर्थडे असो, त्या मिस करतील. परंतु तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही जे प्रेम दिले मॅडमवर, ते प्रेम ते कधीच विसरू शकणार नाही. आणि मुलांना मी सांगू शकतो की मॅडम या तुमच्या ॲक्च्युली आईसारख्या गुरु आहे आणि गुरु कधीच रिटायर होत नाही. त्यामुळं तुम्ही मॅडमचे जे गुण दिलेले आहेत, मॅडमनी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या संस्कृती दिलेल्या आहेत, जे तुमच्यामध्ये कल्चर डेव्हलप केलेले आहे, ते तुम्ही व्यवस्थित सांभाळा. आणि तुमच्या आईवडिलांसाठी, मी म्हणा देवळे सरांसाठी, देवळे साहेबांनी तुमच्यामध्ये काहीतरी पाहिलेलं आहे. त्यांना असं वाटतंय की तुम्ही फक्त इंजिनियर आणि हे होऊन तुम्ही इंडियामध्ये अशा मोठ्या पोझिशनमध्ये राहावे, तुम्ही नामांकित डॉक्टर व्हावं, असं तुम्ही करावं, असं मी
असं मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. आणि सगळ्यात शेवटी की माझी दोन्ही मुलं आज अमेरिकेला आहे आणि त्याचे श्रेय देवळे साहेबांना जातं, कारण देवळे साहेबांनी मॅडमला इथे संधी दिली. त्याच्यामुळं मॅडमला त्यांच्या मुलासाठी माझ्या मुलासाठी काहीतरी करता आलं, तर त्याचं श्रेय मी देवळे साहेबांना आता देऊ इच्छितो. आपण सर्वांनी चव्हाण सर असू दे, लोखंडे सर असू दे, खूप छान समारंभ साजरा केला. माईक आवाज जवळ. उपशिक्षिका मला अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण एका शिक्षिकेच्यासाठी हे शिक्षक अध्यक्ष हे काय काय करतात. जसं म्हणजे मॅडमनी दिलं जसं पेरलं तसं मॅडमने जसं दिलं तसं त्यांनी ते उलटं प्रेम मॅडमला दिलं. आणि सगळ्यात शेवटी की तुम्ही सगळ्यांनी हा जो कार्यक्रम मॅडमसाठी अवलंबला, त्यामुळे सर्व संयोजकांचं मी आभार मानतो. आणि तसंच माझे जे आपले स्टेज आलेले आहेत सगळ्यांना प्रॉब्लेम होता, सगळ्यांनी वेळ काढून इथे आले, उपस्थिती दाखवली, त्यामुळं त्यांचं मी खूप खूप आभारी आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या आप्तेष्टांच्या वतीने मी मॅडमला पुढील दिवस सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावं असे मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द. सर खूपच छान माहिती आपल्याला सरांनी सांगितली दिली आहे की कर्तव्य कसं करावं माणसाने. जो माणूस कर्तव्यात प्रामाणिक असतो तो आयुष्यात कधी डगमगत नाही. त्यांची मुलं, त्यांचं कुटुंब, त्यांचा मित्रपरिवार हा नेहमीच उंच मानेने समाजात जगत असतो. आमच्या सपना मॅडम परवाच त्यांचा वाढदिवस झाला 6 तारखेला. देवळे साहेबांची खांद्याला खांदा लावून काम करणारे व्यक्तिमत्व, शाळेसाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व, मंदिराचा साठी नवीन काय करता येईल, मंदिरामध्ये अजून काय डेव्हलपमेंट करता येईल, कुठं काय करता येईल यासाठी शोध घेणार अशा सपना मॅडम. या ठिकाणी सपना मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आता सपना मॅडम. सचिव साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट शिरगाव. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत, गुरु मेरा साई, गुरु मेरी आई, गुरु मेरी टीचर, गुरु मेरी टीचर. बच्चे ताली बजाओ गौरी मैडम को. मैं आपको क्या बोलूं मैडम, मैं आज इतना खुश हो रही हूँ ये सब देखकर कि एक टीचर ने इतने लोगों के मन में इतना विश्वास जगा के, इतना मार्गदर्शन करके, सब बच्चों के मन में, सब टीचर्स के मन में, वाह 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 क्या बोले सब लोग ने आपके लिए. ये आप यहाँ से कमा के जा रही है मैडम. आपने जीवन में बहुत कुछ दिया बच्चों को. मैं भी आपके सामने नतमस्तक हो रही हूँ मैडम. आपने इतना सो ब्लेस्ड. कहते हैं भगवान को अगर प्यार करते हो, आज ही मैंने सुबह को बोला, मन तेरा मंदिर आंखें दिया भाती, होठों की ये थालियां बोल फूल भाती. ये सब आरती की आपकी. जो जो शब्द उन्होंने बोला, उन्होंने अपने आंसुओं से, परमात्मा कहता है कि अगर सच्चे मन से अभिषेक चाहिए तो ना मुझे दूध चाहिए ना मुझे पानी चाहिए, अगर देना है तो आंसू दे दो. वो ये बच्चों ने आपको आंसू देकर आपको अभिषेक किया मैडम. आपको बहुत कुछ ये स्कूल में आपने इतना दिया. हमारे फाउंडर टीचर, हमारे काफरे सर, वाह बहुत अच्छा बोलते हैं और बहुत अच्छा सबके लिए सोचते हैं. हमारे प्रिंसिपल लोग सबके लिए सोचते हैं. अब सब बच्चे लोग इतने खुश हैं, वो मैं सबको आंखों से नॉन स्टॉप देख रही हूँ. सबकी सिर्फ आंखें देख रही हूँ कि क्या एक टीचर इतना कमा सकती है, क्या एक टीचर, ये फ्री स्कूल है,
तो भी एक टीचर ने अपने मन को इतना दिया है, जो सब बच्चों ने रिटर्न में हर एक अपने अपने मीठे मीठे शब्दों से आपका अभिषेक किया है, आपको फूल दिए हैं, आपके आंसू दिए हैं आपको। मैडम, जो कुछ भी आप यहाँ से लेकर जा रही हो और जो बहुत कुछ यहाँ देकर जा रही हो, मैं बहुत आभारी हूँ आपकी मैडम, हमारे बच्चों के लिए। और मैं यही सब टीचर्स से प्रार्थना करूँगी, ऐसे हर टीचर्स का जो भी टाइम आएगा फेयरवेल का, ये सब मैं वापस से बार बार सुनना चाहूँगी, क्योंकि ये मैं देखना चाहूँगी कि यहाँ पर टीचर्स क्या क्या बच्चों को दे रही है। ये मुझे आज पता चला, क्योंकि हर एक ने आपके 2002 की भी गोष्ठी जो होती है वो भी छोटी छोटी बातें आपको याद दिलाई, आपके बच्चे की याद दिलाई। इट वॉज सो अमेजिंग टू हियर। सुनने में कम आ रहा था क्योंकि माइक थोड़ा ऊपर नीचे हो रहा था आज, लेकिन मैडम मैंने ध्यान लगा के आपकी बातें सुना। थैंक यू मैडम, थैंक यू सो मच। Congratulations for your future, for everything. We love you all. We love you so much. Thank you, madam. Thank you. मैडम, जिनकी सोच बड़ी होती है, उनकी ऊंचाई बहुत बड़ी होती है, असे आमच्या सपना मॅडम। पण मित्रांनो, आपण ज्यांच्या सरकारमध्ये अशा आदरणीय गावडे मॅडम यांचा परिचय त्यांच्या मिस्टरने करून दिला। त्यांचं शिक्षण पेठ आंबेगाव इथे झालं। त्यांचे वडील शिक्षक आहेत, त्यांचे वडील शिक्षक आहेत इथे गावाचे। त्यांचे वडील शिक्षक होते पेठला, आणि हाडाचे शिक्षक कशाला म्हणतात ते त्यांच्या वडिलांकडून कळतं, त्यांच्याकडून कळतं, अनुवंशिकता असते। कारण शिक्षक होणं एवढं सोपं नाही। आज समाजामध्ये सगळ्या समाजाला घडवणारा एकच माणूस आहे शिक्षक। तो कधी पुढे जातो, बाकी सगळ्यांच्या गाड्या पुढे जातात। तो तिथेच असतो, पहिली दुसरी चौथी सातवी पाचवी परत तिथे। पण ते शिक्षकाचं हे असतं की आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठा असला पाहिजे। आता आमची हुशारी आहे, बोलताना बोलली, खूप हुशार मुलगी, अभिषेक असेल, तुकाराम असेल, आमच्या शाळेतली मुलं मोठमोठ्या पदावर काम करतात। आता सुतार मॅडम सॉरी गुरु मॅडमनी सांगितलं की जेव्हा एखादा विद्यार्थी भेटतो आणि नकळतपणे आपल्या पाया पडतो आणि आपण त्याला विचारतात कोण रे तू, आपल्या लक्षात नसतो, पण त्याच्या लक्षात आपण असतो। कारण एवढे विद्यार्थी आपल्या हातून जात असतात, आपल्याला माहित नसतं की आता कुठला विद्यार्थी काय नाव, त्याला जेव्हा संपर्क असतो तोपर्यंत असतो, पण नंतर बऱ्याच वर्षांनी भेटल्यानंतर आपली थोडीशी ओळख पाठवावी लागते। तर अशा गावडे मॅडम यांचं B.Ed 1996 मध्ये झालं इंग्रजी माध्यमातून। B.Ed नंतर त्यांनी B.A केलं, M.A केलं। 1999 ते 2000 पर्यंत लांडेवाडी भोसले मॅडमने सांगितलं गुरु मॅडमने की त्यांच्याकडे त्या शिक्षक म्हणून काम करत होत्या, अध्यापनाचा वसा असणारा असं व्यक्तिमत्व। या ठिकाणी त्यांना सन्मान देण्यात येणार आहे। तर ते सन्मानपत्र आहे ते आदरणीय लोखंडे सरांनी केलेलं आहे। तर ते सन्मानपत्राचं वाचन आदरणीय लोखंडे सरांनी करावं अशी मी लोखंडे सरांना विनंती करतो। धन्यवाद चव्हाण सर। सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय साई संस्थांचे प्रमुख आदरणीय देवळे साहेब, सपना मॅडम आणि गावडे परिवारातील सर्व मित्र परिवार, अपतेश आणि आजी माझे विद्यार्थी मित्र, निसर्गाचा नियम आहे, चेंज इज द रूल ऑफ नेचर, परिवर्तन संसार का नियम आहे। बदल आयुष्यामध्ये बदल अतिशय महत्वाचा असतो, मग तो बदल कोणत्याही प्रकारचा असावा। निसर्गामध्ये एक बी पेरल्यानंतर त्याचे हजारो बी तयार होतात, आणि हे कशाचं द्योतक आहे किंवा कशाचा परिणाम आहे तर पेरल्याचा परिणाम आहे। आज गावडे मॅडमच्या रूपाने माझे विद्यार्थी अनेक या ठिकाणी बोललेले आहेत, आणि ते उच्च पदस्थ त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर पोहोचलेले आहे। हे कशामुळे झालं तर गावडे मॅडमनी जे बी पेरलं होतं तेच बी आज एवढा असंख्य मोठ्या प्रमाणात आणि चांगले विचार घेऊन उगवलेला आहे। असंख्य विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडलेले आहेत। या सर्व विद्यार्थ्यांवर आई वडिलांसारखी माया करणारी ही सर्व मंडळी आहे। आदरणीय देवळे साहेब असतील, सपना मॅडम असतील, आमचे सर्व स्टाफ असतील, सहकारी असतील, तर त्यांच्या सहकार्यामुळे, त्यांच्या मदतीमुळे आणि त्यांच्या कष्टामुळे हे सगळं शक्य होत आहे। गावडे मॅडमचा पहिला दिवस आजही मला आठवतो, छोटंसं बाळ घेऊन या प्रांगणामध्ये आल्या होत्या, आणि इथून आल्यानंतर शाळा पाहिली आणि देवळे साहेबांच्या भेटीला गेल्या होत्या। आणि दुसऱ्या दिवशी साहेबांचं एक पत्र आलं की सौ गावडे यांना, अनिता गावडे यांना
रुजू करून घ्यावे एवढाच मजकूर होता आणि खाली साहेबांची सही होती. त्या दिवसापासून आजपर्यंतचा जो गावडे मॅडमचा प्रवास आहे तो माझ्या सर्व असा डोळ्यासमोर तरळत आहे. असंख्य अडचणी आल्या, असंख्य समस्या आल्या, अनेक विद्यार्थी या शाळेतून घडून गेलेले आहेत. उपस्थित सर्व मान्यवरांना या शाळेचं वैशिष्ट्य किंवा या विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य सांगू इच्छितो की हे सर्व विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या घरी घर आहे परंतु त्या घराला दार नाही असं म्हटलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रामधून गोरगरीब परिस्थितीमध्ये वाढलेली ही मुलं आहेत, भटक्या जमातीतली ही मुलं आहेत, आदिवासी समाजातली ही मुलं आहेत. या मुलांना शिक्षण हा तिसरा टप्पा असतो. संस्कार आणि चांगल्या सवयी ह्या गोष्टी त्यांच्या बेसिक असतात, त्या त्यांच्यापासून लाखो कोस दूर असतात. तर या शाळेमध्ये जे विद्यार्थी प्रवेशित होतात त्यांना पहिल्यांदा चांगल्या सवयी लावाव्या लागतात. जेवताना हात धुवायचे असतात हेही काही विद्यार्थ्यांना माहित नसतं किंवा काही मुलांना माहित नसतं. त्याच्यानंतर केळ आपण कसं खातो, केळ सोलताना सुद्धा त्या सोलण्याची काही विशिष्ट पद्धत असते किंवा खाण्याची जी विशिष्ट पद्धत असते ती पद्धत ही या मुलांना अवगत नसते. तर इथपासून त्यांचं शिक्षण सुरू करावं लागतं. कपडे घालायचे असतात, खालचं बटन वर, वरचं बटन खाली असे घालणारे विद्यार्थी असतात. दगड घेऊन पक्षी मारणारे तरबेज विद्यार्थी असतात. तर अशा वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या स्तरातील हे विद्यार्थी एकत्र येतात आणि मायेच्या ममतेच्या मायेनं त्यांना जवळ घ्यावं लागतं, अंजारावं लागतं, गोंजारावं लागतं आणि त्यांच्यापरी परिवर्तन घडवावं लागतं. आणि आपण पाहतात ही परिवर्तन घडलेली मंडळी ज्यावेळेस 10वी शिकून गेलेले आहेत, आज हे विद्यार्थी 20-22 वर्षाचे झालेले आहेत आणि त्यांची जी वाणी आहे, त्यांच्या बोलण्याची जी पद्धत आहे, त्यांचं जे नॉलेज आहे हे आपण समोरच पाहत आहोत. हे कशाचं द्योतक आहे तर हे जे पेरलेलं आहे, तुमचे सर्व सहकारी असतील, मॅडम असतील, आदरणीय देवळे साहेब असतील, सपना मॅडम असतील, या सर्वांनी लोकांनी पेरलेलं आहे, कष्ट केलेलं आहे, मेहनत केलेलं आहे, त्याचंच हे द्योतक आहे. तर असे विद्यार्थी निर्माण झालेले आहेत. त्या ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल अँड अपोजिट. जशी क्रिया करतो आपण तशाच पद्धतीची प्रतिक्रिया उमटत असते. त्यामुळं जे पेरलेलं आहे ते 1000 पटीनं उगवणार आहे, उगवलेलं आहे, हे आज आम्ही परिणाम पाहतो आहे. तर गावडे मॅडम यांच्या व्यक्तिमत्वाचा गुणगौरव करत असताना काही ओळी मला सुचल्या आहेत किंवा त्यांच्याबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु मी थोडक्यात त्यांना शब्दबद्ध केलेला आहे आणि त्याचंच एक स्मरणपत्र, मानपत्र म्हणून त्यांना या कार्यक्रमामध्ये आपण सुपूर्द करणार आहोत. आदरणीय देवळे साहेब आणि सपना मॅडम यांच्या शुभ हस्ते. तर त्या मानपत्राचं वाचन मी या ठिकाणी आपल्या समोर करत आहे. आदरणीय गावडे मॅडम, शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळा शिरगाव या शाळेत गेल्या 25 वर्षातील शिक्षण क्षेत्रातील तुमची समर्पित वाटचाल आज एका टप्प्यावर येऊन थांबते आहे. आपल्या या कार्याचा आम्ही सर्वजण आदरपूर्वक सन्मान करीत आहोत. तुमचा प्रभाव, शिकवण आणि स्नेह अखंड लक्षात राहील. आपला सहवास आणि ज्ञानदानाचे आपले कार्य, विद्यार्थ्याप्रती असलेली नितांत आदर हा आपल्या व्यक्तिमत्वाचा उत्तम पैलू आहे. आपण विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, शिस्त, प्रेम आणि माणुसकीची बीजे पेरली. उमलणाऱ्या कळ्यांसारख्या निरागस लेकरांच्या इवल्याशा हातात पाटी पेन्सिल देऊन ज्ञान अमृताचे धडे दिले. आपले सौम्य बोलणे, आईसारखी माया आणि योग्य ते मार्गदर्शन यामुळे आज शेकडो विद्यार्थी यशस्वी आणि सुसंस्कृत नागरिक झाले आहेत. हीच आपल्या कार्याची खरी फलश्रुती आहे. आपण शिक्षिका म्हणून केवळ ज्ञानच नव्हे तर मूल्य, संस्कार आणि चारित्र्य यांचेही शिक्षण दिले. आपले कार्य नेहमी प्रेरणादायी राहील. हा प्रवास आज जरी इथे थांबला असला तरी आज आपल्या निवृत्तीचा हा क्षण भावनांनी ओथंबलेला असला तरीही आम्हाला आपला अभिमान आहे की तुमच्यासारखी सहकारी शिक्षिका या ठिकाणी आम्हाला लाभलेली आहे. आपल्या सेवानिवृत्ती निमित्त आपल्या कार्याचा गौरव म्हणून आपल्याला हे सन्मानपत्र आम्ही आदरपूर्वक या संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करत आहे. आणि आम्ही सर्व आपल्या पुढील जीवनासाठी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्याला मंगलमय शुभेच्छा आणि यश, उत्तम आरोग्य, यश चिंततो. आणि हे जे प्रमाणपत्र आहे, मानपत्र आहे, या कार्यक्रमामध्ये आपल्याला सुपूर्द करतोय आदरणीय सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते.
या ठिकाणी मानपत्राचं वाचन झालेलं आहे. तुम्ही संधी दिली त्यामुळे आज माझी मुलं अमेरिकेला गेली. तिची कृतज्ञता आहे. मॅडम नेहमी म्हणतात सपना मॅडम तुला मला थँक्यू म्हणायची. जो मग थँक्यू म्हणतो तो माणूस खूप मोठा आहे. तर त्यांना असं कुठेतरी वाटलं. रात्री मला मॅडमचा फोन आला उशीर रात्री 10-10:30 वाजता की म्हणजे आपल्याला देवळे साहेबांचा सन्मान आमच्या गावडे परिवाराकडून करायचे कारण त्यांच्यामुळे आज आमची प्रगती झालेली आहे. त्यामुळं कौतुकाची गोष्ट अशी आहे की गावडे परिवाराला हे वाटलंय की खूप मोठी बाबा ती तशी मोठी मानाची माणसं आहेत दोघं पण. त्यांची मुलं सुद्धा उत्कर्ष असेल प्रतीक असेल त्यांची बहीण असेल मी त्यांचा पूर्ण परिवार ओळखतो. सगळी मोठ्या मानाची माणसं आहेत. तर आदरणीय गावडे मॅडम आणि गावडे सरांना विनंती करतो की आदरणीय गावडे सरांनी देवळे साहेबांना सन्मानित करावं. या ठिकाणी यानंतर आदरणीय सपना मॅडम यांना आदरणीय गावडे मॅडम सन्मानित करतील. गोरगरिबांची सेवा करण्याचा वसा घेतलेला असं सपना मॅडम आणि देवळे साहेब या ठिकाणी अशी इच्छा आहे. देव पाहायला गेल्यावर देव होऊनही आलो अशी आमची थोर माणसं आहेत. आदरणीय सपना मॅडम आणि आदरणीय देवळे साहेब. हा मॅडम इकडे बघा. जोरात टाळा सगळ्यांनी. आपण आतुरतेने वाट पाहत आहोत अशा सत्कारमूर्ती आदरणीय सौ गावडे मॅडम. मानसरे मॅडमनी सांगितले लोखंडे सरांनी सांगितले की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. माणसाला परिस्थितीनुसार बदलावं लागतं आणि बदलल्याशिवाय आपण या समाजामध्ये या निसर्गामध्ये राहू शकतो. तर आदरणीय गावडे मॅडम यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय गावडे मॅडम. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय देवळे साहेब, सपना मॅडम, माझं सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, पालक वर्ग आणि माझे वडील, सर्व नातेवाईक, माझे आजी, माझी विद्यार्थी आणि माझ्या चिमुकल्या बालमित्रांनो, आज माझा या शाळेतील शेवटचा दिवस. 24 वर्ष झाली त्या शाळेत येऊन, पण ती 24 वर्ष कशी गेली ते कळलेच नाही. या शाळेत येण्यापूर्वी
मी भोसरी ते स्वामी समर्थ शाळेत 3 वर्ष काम केलं. तेव्हा मला नाही वाईट वाटले, पण आज मात्र ही शाळा सोडताना वाईट वाटते. या शाळेत येण्यापूर्वी मी आदरणीय देवळे साहेबांना भेटले. तेव्हा साहेब म्हणाले अगोदर शाळा पाहूया. मी साहेबांना म्हणाले साहेब मी शाळेत येण्यापूर्वी साहेब मी शाळा पाहून आले आहे. माझ्याकडे 10 महिन्याची मुलगी उत्कर्ष ती आता अमेरिकेत आहे. मुलीला कडेवर पाहून साहेब म्हणाले बाळाला कुठे ठेवणार. मी म्हणाले पाणनगर. तेव्हा साहेब म्हणाले पाणनगरात नका ठेवू, नातेवाईकांना बोलवा, बाळ सांभाळा. ही वाक्य ऐकून खूप आनंद झाला. नंतर शाळेत आल्यावर मुख्याध्यापक आदरणीय लोखंडे सर, कापरे सर आणि वावरे सर होते. तिघेही मला म्हणाले मॅडम जॉईन व्हा. मॅडम इथे काहीच प्रॉब्लेम नाही. कापरे सरांनी लगेच मला आणि माझ्या वडिलांना पोळी नाश्त्यासाठी आणली. या सर्व प्रसंगातून खूप प्रेम माय आपुलकी मला दिसली. मी 11 जून 2001 या दिवशी रुजू झाले. तेव्हापासून आजपर्यंत दिवस कसे गेले ते समजले नाही. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे मी 24 वर्ष सेवा करू शकतो. त्याबद्दल मी सर्वांची खूप ऋणी राहील. मी माझे भाग्य समजले. मला या पवित्र अशा बाबांच्या शिरगावर सेवा करण्याची संधी मिळाली. एकीकडे ईश्वर सेवा आणि एकीकडे मानव सेवा करण्याची संधी मला फक्त आदरणीय देवळे साहेबांमुळेच मिळाली. आदरणीय सपना मॅडम यांनी कायम कौतुकाची थाप माझ्या पाठीवर टाकली. एक शिक्षिका म्हणून कायम रिस्पेक्ट दिला. माझा सर्व स्टाफ प्राथमिक आणि माध्यमिक यांनी मला खूप मोलाची साथ दिली. कोणतेही काम असो, कोणत्याही सरांना मॅडमला सांगितले की कधीच कोणी मला नाही म्हटले नाही. मोठी बहीण म्हणून माझा खूप रिस्पेक्ट केला. त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. आम्ही सर्वजण एका कुटुंबातील लोकांप्रमाणे राहिलो. माझे विद्यार्थी आज आलेले आहेत. त्यांना पाहून तर मला खूप आनंद झाला. त्यांना पाहिल्यावर मला समजले मी जे शिकवले ते व्यर्थ नाही गेले. त्यातील वृषाली राक्षे थोड्या दिवसात सीए होईल. दुसरा तुकाराम MPC परीक्षा पास झालेला आहे. लवकरच तो मोठा आहे. यापेक्षा एका शिक्षिकेला वेगळं काय पाहिजे. आणखी माझे विद्यार्थी ते आहेत ते देखील माझे नाव मोठे करतील हा मला दृढ विश्वास आत्मविश्वास आहे. अजून त्यांचे शिक्षण चालू आहे. खूप बोलायचे आहे पण वेळेअभावी बोलू शकत नाही. माझा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम एवढा सुंदर केला. खूप तयारी केली. आदरणीय लोखंडे सर, चव्हाण सर लीड घेतलं. सर्व मला विचारून केलं माझ्या मनाप्रमाणे. संयोजक, सर्व स्टाफ, आदरणीय देवळे साहेब आणि आदरणीय सपना मॅडम, आपला सर्व, माझे नातेवाईक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि माझे चिमुकले जे छोटे छोटे आहेत त्यांना कदाचित एवढं काही बोललेलं कळलं असेल की नसेल मला माहिती नाही. पण शांत बसले. हा कार्यक्रम एवढा मोठा लांबला. आम्ही खूप कार्यक्रम घेतले पण माझी चिमुकली बाळ दंगा करायची. 10 वेळा त्याला डोळे वाटारून बघायचं मग तो खाली बसणार. पण आज मात्र मी नाही कोणावर डोळे वाटारले. वेळच येऊ दिली नाही. विशेष कौतुक माझ्या माझी विद्यार्थ्यांचं. चेहरे पण ओळखीचे नव्हते. दुपारी आल्यावर ते म्हणाले मॅडम आम्ही केक आणलाय. म्हटलं 10वीच्या वर्गात बसता मी आले. जवळजवळ 25 ते 30 एकाच बॅचचे विद्यार्थी होते. मला वाटलं कदाचित की हे 2-3 बॅचेसचे असतील. पण ते म्हटले मॅडम आम्ही सगळे एकाच बॅचचे आहोत. कितीही प्रेम कोण देणार एवढं प्रेम. विशेष स्मरणात राहील असा वाढदिवस
28 फेब्रुवारी. नुसती मुलंच नाही तर मॅडम, शिक्षक, शिपाई, काकू, सर्वजण जसं काही त्यांचाच वाढदिवस. मला कधीही कोणाच्या चेहऱ्यावर असं जाणवलं नाही की माझ्या वाढदिवसाला त्यांना वाईट वाटतंय. कधीच नाही. दिवसभर माझा बर्थडे, प्रत्येक वर्गात माझा बर्थडे. दिवसभर माझी मुलं बाबांच्या मंदिरात जाणार, तिथून एक फूल आणणार, तिथल्या ब्राह्मण काकांना सांगणार आमच्या मॅडमचा वाढदिवस आहे. एक एक मुलगा 2-2, 3-3 वेळा त्यांच्याकडे जाणार. परत मॅडम, हे कमी मॅडम, या हॅपी बर्थडे मॅडम. अरे बाळा, तू दुपारी आला होता? नाही मॅडम, मी नव्हतो आलो. बरं, ठीक आहे. दिवसभर तो बर्थडेचा कार्यक्रम चालू. मग आता माझे मिस्टर म्हणाले की वाढदिवस हा माझ्या बायकोला शाळेतच आवडायचा. का नाही आवडणार हो? एवढं प्रेम करणारी मुलं, एवढे प्रेम करणारी शिक्षक, शिपाई, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, काकू, माझी आजी, माझी विद्यार्थी पण दीक्षा गायकवाड, अक्षदा, बरेच असे विद्यार्थी 28 फेब्रुवारीला यायचे, गिफ्ट घेऊन यायचे. काही का असे ना, खूप आनंद व्हायचा. कोण कमवणार एवढं? एक शिक्षिका टाइम टेबल प्रमाणे शिकवणारी. अर्थात मला पगार मिळत होता, मी काही फुकट करत नव्हते. पण काय माहिती, मला माझं मन सांगायचं. ही सर्व मुलं जी इथं आलेली आहेत, आई वडिलांनी केवळ माझ्या भरोशावर ठेवलेलं आहे. माझ्या वर्गातली मुलं, बाई छान शिकवतील. मला कोणी कधी विचारायला आलं नाही, मॅडम तुम्ही शिकवता का? माझ्या मुलाला हे येत नाही, ते येत नाही, कधीच नाही. आई वडिलांनी, शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी, देवळे साहेबांनी, सपना मॅडमनी खूप कौतुक केले. अजून मन भरून आलं की केलेलं काम व्हायला गेलं नाही. नेहमी मला वाटायचं की मला एक इच्छा कायम असायची, माझा वर्ग 100% प्रगत झाला पाहिजे. एकही मुलगा असा असू नये की त्याला लिहिता वाचता येत नाही. कायम इच्छा असायची. ती इच्छा मात्र अपूर्ण राहील. कारण प्रत्येक वर्षी नवीन ऍडमिशन झालं की त्याला मुळाक्षरापासून लिहायला वाचायला सुरुवात करावी लागायची. आणि त्याच्यात त्यांचा दोष काहीच नव्हता. कदाचित त्यांची परिस्थिती असेल, कदाचित त्यांचं ते शिक्षण तिथलं कदाचित व्यवस्थित नसेल. त्यामुळं आपलं काम एवढंच होतं की आलेला कोणताही विद्यार्थी असतो. आणि विशेष म्हणजे मला डीएडच्या माझ्या प्रिन्सिपल मॅडम गायकवाड मॅडम, आज मी त्यांना नमस्कार करून सांगेल की मॅडम, तुम्ही जे मला सांगितलं होतं, कोणतीही शाळा मिळो, प्रामाणिकपणे शिक्षकाचं काम करायचं. कोणतीही. काय माहिती माझ्या नशिबात ही शाळा होती. अजिबात वाईट वाटत नाही. आणि चिमुकल्यांचे आशीर्वाद, त्यांच्या भावना, त्यांचं प्रेम खूप काही मला दिले. खूप. म्हणजे माझी एकही अपेक्षा राहिलेली नाही की ही माझी इच्छा पूर्ण झालेली नाही. माझं सगळं पूर्ण झालेलं. वर्गात एंट्री केल्यावर, आता 1ली ते 4थी नेहमी मला मिळाली. एक 4-5 वर्षांपूर्वी मात्र 5वी, 6वी, 7वीचं इंग्लिश माझ्याकडे असायचं. तेव्हाही थोडीशी माझी शिक्षा कठोर होती का स्पेलिंग पाठ करावे. तिथं मला मुलांचा अपमान करायचा नव्हता, मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता, फक्त मला त्यांना घडवायचं होतं. आता एक मुलगी भाषण साक्षी म्हटली की मला त्यावेळेस वाटायचं काय आहे रोज 10 स्पेलिंग. अगं बाळा, हे तुझ्यासाठी. ती म्हटली नंतर की त्या स्पेलिंगचं वाढ उपयोग झाला. हे सगळं मला डीएड कॉलेजला शिकवलं. आणि मग मी ते करत गेले. मी एक विद्यार्थी होते. आता जे माझे विद्यार्थी बोलले माझ्याबद्दल, मी पण माझ्या गुरुबद्दल बोलते. खूप छान मॅडम होत्या माझ्याबद्दल. घरात किती टेन्शन असते त्या म्हणायच्या, घरचं टेन्शन घरी, वर्गात गेल्यावर तू फक्त त्या मुलांची शिक्षिका आहे. आणि बरोबर येते. त्या मुलांना नाही माहिती तुझ्या घरी काय झाले. छोटी छोटी मुलं विचारतात, आपला थोडा चेहरा पडला, मॅडम डोकं दुखतं का? कधी कधी मी विचार करते माझ्या घरच्यांना पण माझा चेहरा नाही लक्षात आला कधी कधी, पण माझ्या छोट्या मुलांना मात्र नाही बाळा, नाही डोकं दुखत.
नाही त्यांना कळत. त्यांना काय पाहिजे, हा मॅडम आलाय ना तुम्ही शिकवा, आणि शिकवलंच पाहिजे. छोटे ते, त्यांना नाही काही कळत. मी एवढंच सांगेल, खूप वेळ झालेला आहे. खूप मुलं आतुरतेने घरी जायची कोण वाट बघतात. मला खूप बोलायचंय पण राहून गेले. लोखंडे सरांचे पुन्हा एकदा आभार. खूप छान कार्यक्रम सर. चव्हाण सरांनी लीड घेतलं. अगदी आचार्यापासून फोटोग्राफर, फेटे वगैरे सगळं चव्हाण सरांनी मला आठवण करून देऊन आम्ही प्लॅनिंग तिघांनी मिळून केलं. आणि इतर शिक्षकांनी, मी तुम्हाला तेच सांगितलं की माझा हा शिक्षक स्टाफ, मॅडम सुद्धा असं कोणी नाही हो की असं कोणीतरी काय बोललंय आणि त्यांनी त्याला विरोध केलाय. अजिबात नाही. मी भाग्यवान, मी नशीबवान की मला असा शिक्षक स्टाफ, आदरणीय देवळे साहेब, सपना मॅडम, हे आमचं सगळं कुटुंब होतंय. आणि त्या कुटुंबातलं मी कुटुंब. खूप छान कार्यक्रम केले. त्यांनी सांगितल्यामुळे मी माझ्या सगळ्या, माझे भाऊ, बहीण, भाऊजे, माझ्या बहिणी, माझी आजी, माझी विद्यार्थी, ह्या सगळ्यांना मी बोलवलं आणि खूप खूप धन्यवाद देते. माझंही प्रेम बाळांवर तुमच्यावर आहे. कधी गरज पडली सांगा. ज्यावेळेस माझी मुलं इकडे येतील, नातू आहे मला, ते जेव्हा इकडे येतील तेव्हा मी नक्कीच, त्याच्या आधी पण मी येऊ शकेल असं नाही. त्यांची वाट बघत मी काही असं करणार नाही. कधी लोखंडे सरांनी, चव्हाण सरांनी मला फोन केला की मॅडम येता का? तुमच्यापैकी कोणाला वाटलं की मॅडमला बोलवा ना, नक्की नाही विसरू शकत. माझं आयुष्य तुम्ही घडवलं. माझं जे सर्व काय आहे ते सर्व तुमच्यामुळे. बाबांची कृपा, देवळे साहेबांची कृपा. एवढे बोल मी माझे 2 शब्द थांबवले. आणि काकडे सर म्हटले की मी रागीत आहे, तर सर मी रागीत पण आहे, मी तेवढीच प्रेमळ पण आहे. पण मी सकारांना, ठाकूर सरांना सांगितलं होतं की सर मी जर नाहीच बोलू शकले तर तुम्ही वाचा. सर मला म्हणते नाही मॅडम, तुम्ही डेअरिंग करून वाचा, तुम्ही धाडस करा, पण तुम्ही वाचा. मुलांना मी नेहमी म्हणायची भाषण करताना चिठ्ठी घ्यायची नाही, पण आय एम सॉरी. कारण का मी म्हटलं वाचताना माझं लक्ष त्या कागदावर जाईल, इकडं कुठं जाणार नाही, आणि मी ते पूर्ण वाचून दाखवेन. हाच माझा उद्देश होता. धन्यवाद. वसंत नारायणकरांचं एक नाटक आहे, अश्रूंची झाली पुणे. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये कुठेतरी छोटे अश्रू तरळत आहेत. हे किल्ले उभं करण्यामागचं ज्यांचं काम आहे आदरणीय देवळे साहेब. देवळे साहेबांबद्दल थोडक्यात सांगतो. देवळे साहेब म्हणजे तीव्र इच्छाशक्ती. त्यांचं नाव प्रकाश आहे. ते जिथं जातील तिथं काहीतरी वेगळं काम करून दाखवतात. देवळे साहेब म्हणजे आमचं प्रेरणास्थान. कधी निराश असलो, कुठलंही काम घेऊन गेलो, काय काम आहे, कसं करायचे, सगळे विचारपूस करणार, काय बारकावे त्यातले सांगणार. आणि असा भक्क माणूस आमच्या मागे असल्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो. सपना मॅडम असते. पॉझिटिव्ह वेव्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ. सकारात्मक ऊर्जा जर आपल्या मागे असेल ना, तर कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, त्या अडचणीवर तुम्ही 100% आयुष्यात मात करणार. लोखंडे सरांनी मगाशी सांगितलं की जे घर आहेत पण त्याला दरवाजा नाही. तेव्हा शाळेत मुलं दाखल होतं, त्यांच्या अंगावरचे कपडे जर बघितले तुमच्या लक्षाची परिस्थिती किती वाईट. त्यांच्या कपड्यापासून, त्यांच्या खाण्यापिण्यापासून, त्यांच्या आरोग्यापासून सगळ्या गोष्टी देवळे साहेब स्वतः जातीने पुरवतात. बारकाईने लक्ष घालतात. एवढं लक्ष असणारा माणसामुळं, व्यक्तीमुळं, पु. देशपांड्यांच्या व्यक्तिमत्व आहे आमच्या देवळे साहेब. कारण एका माणसामुळे हजारो लोकांचं जीवन प्रकाशमय होते. हजारो लोकांचं. आता एक ठराविक मुले चालले, तशी भरपूर मुलं आहेत की ज्यांनी देवळे साहेबांचा वाढदिवस असला की सगळी मुलं 25 ऑगस्टला देवळे साहेबांच्या वाढदिवसाला येतात शाळेमध्ये शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना भरपूर आयुष्य मिळवण्यासाठी. हे काम आहे, त्यांच्या कामाचा बसा असतोच. असे आदरणीय देवळे साहेबांना या शुभप्रसंगी 2 शब्द बोलावेत अशी मी विनंती करतो. आदरणीय देवळे साहेब. आता हा कार्यक्रम
अनिता गावडे ही स्वइच्छेने निवृत्ती आपल्याकडनं घेत आहे. स्वइच्छेने निवृत्ती घेणं अवघड काम असतं, पण जगामध्ये आणखी काही करायचंय आपल्याला ही त्यावेळी सुप्त भावना असते. त्याच वेळी माणूस हा निर्णय घेऊ शकतो. पण अनिता, तुला काय सांगू माझी अवस्था कशी झाली ती. ही सगळी लोखंडे, चव्हाण, ठाकरद्वारे ही सगळी माझी मुलं आहेत, त्याची तू माझी मुलगी आहे. आणि मग आपली मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी जाते, त्याने बाबाच्या डोळ्यामध्ये जे अश्रू असतात. आपल्यापासून फार दूर नाही, पण नजरेआड होणं हा प्रकार जो असतो ना, सातत्यानं समोर राहणं, त्याने प्रेम अधिक 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 वाढतं. पण एकदा नजरेआड झालं की कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं. आयुष्याची 25 वर्ष कशी काढली, किती आनंदात काढली, किती प्रेमामध्ये या मुलांनी तुला जपलं, किती प्रेम दिलं. मला आठवतो तो क्षण, तो दिवस आठवतो. तुझे वडील आणि तू ऑफिस मध्ये आले होते. तुझा चेहरा सुद्धा मला तो आठवतो. एका क्षणात कसलाही विलंब न लावता सांगितलं उद्यापासून जॉईन होऊन. कुठेतरी मला त्याच वेळी वाटत होतं, कुठेतरी ती पितृत्व भावना जी असते ती जागृत झालेली असते. आणि आता अवस्था तुझी कशी झाली, हुंदका देते, पुरी हुंदका भरले डोळे. तुझी आणि माझी अवस्था तशी सारखी. आणि सुखी राहा तू लढीवाळे, बघू नको तू मागे वळूनी. सुख पुरव सुखांची रास, आपल्या मार्गाने तू मार्गस्थ झालीस. तुझ्या आनंदामध्ये, तुझ्या जीवनामध्ये भरपूर आनंद मिळेल. नव्या नव्या वाटा शोधशील. पण प्रत्येक क्षणी तुला आपली आठवण, शाळेची आठवण, या मुलांची आठवण, दिलेलं प्रेम हे कधी विसरणार नाही. तुम्हाला माहिती आहे, कारण 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी 92 वर्षाची माझी शिक्षिका दातेबाई म्हणून आल्या होत्या. मंदिरात आल्या होत्या, अन्नछत्रामध्ये आल्या होत्या. आणि त्यावेळी त्या बाईंनी माझ्या पाठीवर हात फिरवला. त्यावेळी मला असं वाटलं की माझी आई मला भेटली. तर या मुलांची सुद्धा तीच भावना असणार आहे की कुठेतरी आईचं प्रेम दिलेलं आहे. मायेची माणसं जी आहेत ती माणसं आपली आता घात सोडून चालली किंवा लांब चालली. ही भावना आता काही बच्चे त्यांना कळणार नाही, पण ज्यावेळी ते मोठे होतील किंवा जे मोठे झालेले त्यांना कळतं. त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या, आमच्या शिक्षकांनी ज्या भावना व्यक्त केल्या, आणि तुझ्या कार्याचा गौरव होणं हे माझ्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. खूप छान वाटलं, असं ऊर भरून आलं की येस, आपले शिक्षक कौतुक करतायत, बाकीचे लोक कौतुक करतायत. म्हणजे ज्या मुलींनी आपलं नाव उज्ज्वल केलं, या मुलींनी काहीतरी या शाळेच्या उन्नती करता म्हणून आपलं स्वतःच कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे. क्षण हा असा नाजूक असतो, पण तुझ्या पुढच्या जीवनामध्ये
तुझे जे काही अशा आकांक्षा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याकरता म्हणून आता तुझी दोन्ही मुलं अमेरिकेत आहेत. कदाचित अमेरिकेत जाऊन ताईकही होतील, पण तिथे गेल्यानंतर सुद्धा तुला हे 25 वर्ष जे आहेत ते जगण्याकरता आनंदी राहण्याकरता म्हणून हे सफिशियंट असतील. मी सगळ्या शिक्षकांना, माझ्या मित्रांना, म्हणजे आता वयात आली, मोठी झाली की बापाच्या खांद्याला खांदा लागला की मित्रच म्हणायला पाहिजे. त्यामुळे ही सगळी मित्रमंडळी जी आहेत ही याच्यातनं बोध घेतली की तुमचा रिटायरमेंटचा क्षण ज्यावेळी मी पाहिजे त्यावेळी मला काय भावना व्हायची, माझ्या भावना करता होती हे जे आहे. आणि आता अनिताने जे व्यक्त केलं की काय काय दिलं या मुलांनी, शिक्षकाची मुलांकडे पाहण्याची दृष्टिकोन हा आपली स्वतःची मुलं असल्यासारखा असला पाहिजे. त्याच्यात आश्रम शाळेतली आपली जी शिक्षक मंडळी आहे त्यांचा दृष्टिकोन आहेच आहे, अतिशय मनापासून काम करतात. कापरे असतील, लोखंडे असतील, चव्हाण असतील, यांनी सुरुवातीचा काळ बघितलेला आहे. त्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने मुलांना त्यांनी घडवलं, त्या पद्धतीने मुलांना वाढवलं, ही शाळेची वाटचाल जी आहे ती आठवली ना तरी असं वाटतं की आयुष्यामध्ये खरंच आपल्याला कुठेतरी समाजाच्या कामाला एक उपयोगी पडावं आयुष्य परमेश्वराने आपल्याला दिलं. साईबाबा आले, सांगितलं साईबाबा आले, चिंता करता आले, बाल समून करता आले. साईबाबांनी हाच उपदेश केला होता, प्रेम घ्या, प्रेम द्या. तसं तुला यांनी प्रेम दिलं तसं तू त्यांना प्रेम दिलं, असंच सगळ्यांनी एकमेकाला प्रेम द्यावं. तुझ्या उर्वरित आयुष्यामध्ये उदंड आनंद, प्रचंड आनंद मिळू दे. आणि ज्या ज्या क्षणी तुला असं वाटेल त्या त्या क्षणी तू इथे ये. शाळा तुझीच आहे, ही सगळी मंडळी तुझीच आहे. आपला आनंद जो आहे तो द्विगुणित कर. आपल्या आठवणी ज्या आहेत त्या या मुलांना शेअर कर, शिक्षकांना शेअर कर आणि उर्वरित आयुष्य आनंदात घालू, उदंड आयुष्य मिळवून ही साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व बालचिमुकले, सर्व मान्यवर, सर्व पाहुणे मंडळी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. देवळे साहेब, सपना मॅडम उपस्थित राहिले. सर्व स्टाफ याने आपला बहुमूल्य वेळ दिला. या सर्वांचं मी शारदाश्रम प्राथमिक आश्रम शाळेच्या वतीनं आभार मानतो. आणि ज्यांना मॅडमना सन्मानित करायचे किंवा काय गिफ्ट द्यायचे त्यांनी पुढे यावं आणि ते द्यावं. या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम संपला असं मी अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.